नमस्कार। एक वात एक ज्योत, तेज तत्व तेज स्रोत, तिमिर लय तिमिर गत, उजल मन शतनशत. ज्याप्रमाणे एखादी एक ज्योत, मग ती छोटीशी का असेना, पण तिच्या अवतीभोवतीचा परिसर प्रकाशमान करते, चैतन्य, ऊर्जा, सकारात्मकता निर्माण करते. अगदी त्याच सात्विकतेने आणि व्रतस्थपणे मांद्रे पेडणे येथील साहित्य संगम या संस्थेने गेली 35 वर्ष अखंडितपणे ज्ञानज्योत तेवत ठेवली आहे आणि अनेक समाज मन उजळत ठेवली आहेत. आणि या संस्थेचा आजचा हा अखंडित 421वा मासिक कार्यक्रम या संस्थेचे सदस्य श्री महेंद्र परब आणि सौ प्रगती महेंद्र परब यांच्या निवासस्थानी आयोजित केला गेला आहे. या संस्थेने 36व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि 36व्या वर्षाचा हा पहिला मासिक कार्यक्रम आणि या मासिक कार्यक्रमाचा शुभारंभ हा अनेक कारणांनी खास आहे. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ही संत सोयरोबानाथ आंबिये यांच्या हरिभजनाविण काळ घालवू नको रे या अभंगातील ओळ, ही ओळ ब्रीदवाक्य मानून मार्गक्रमण करणाऱ्या या संस्थेकडून प्रेरणा घेऊन आजगाव शिरोडा इथे साहित्य प्रेरणा कट्टा ही एक नवीन ज्योत प्रज्वलित झाली 2018 साली. आणि आज हा योगायोग असा जुळून आला आहे की ज्या संत सोयरोबानाथांच्या शिकवणीनुसार साहित्य संगम वाटचाल करत होती आणि त्याची प्रेरणा घेऊन जी संस्था स्थापन झाली, त्या दोन्ही संस्थांचा संगम ज्या ठिकाणी होतोय ती संत सोयरोबानाथ आंबिये यांची जन्मभूमी हा पालिये गाव आहे. आणि आणखीनही अनेक कारणांसाठी आजचा हा दिवस खास असणार आहे, ते आपण बघत जाणारच आहोत जसा जसा कार्यक्रम पुढे जाईल तसा. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित दोन्ही संस्थेचे जे मान्यवर आहेत त्या सर्वांना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी विद्यमान अध्यक्ष श्री सुभाष लकर सर यांना करते. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत जयवंत दळवी सर यांचे पुतणे श्री सचिन दळवी, त्यानंतर साहित्य प्रेरणा कट्टाचे समन्वयक श्री विनय सौदागर सर, त्याचप्रमाणे जयवंत दळवी यांचे नातेवाईक श्री राजेश नाईक आणि साहित्य प्रेरणा कट्टा या संस्थेच्या ज्येष्ठ सदस्य श्रीमती सरोज रेडकर, साहित्य संगमच्या माजी अध्यक्षा सौ पौर्णिमाताई केरकर आणि साहित्य संगमचे कार्यवाह श्री गजानन मांद्रेकर सर. धन्यवाद सर. यानंतर मी आजी अध्यक्ष श्री सुभाष शेटगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावं. नमस्कार. 17 मे 1990 साली आपली साहित्य संगम संस्था स्थापन झाली, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या मे महिन्यात 35 वर्ष पूर्ण करून या जून महिन्यात 36व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि अतिशय आनंद होतो की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो 421वा कार्यक्रम असून त्यात हा संयुक्त कार्यक्रम आहे, म्हणून अतिशय आनंद होतो. संयुक्त याकरता की साहित्य संगम संस्था आपला 421वा कार्यक्रम मासिक कार्यक्रम साजरा करते, त्याचबरोबर साहित्य प्रेरणा कट्टा 56वा साहित्य कार्यक्रम करते. जर आम्ही बेरीज केली तर मला वाटतं 477 साहित्यिक कार्यक्रम आज तागायत या दोन्ही संस्थांनी केलेले आहे. हा मला अतिशय अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर जास्त वेळ न घेता आजचे यजमान आमचे सौ प्रगती आणि श्री महेंद्र परब यांच्या निवासस्थानी मी दोन्ही संस्थांचं स्वागत करीत आहे. प्रास्ताविकात मी एवढंच सांगेन की
यंदाचं हे वर्ष आहे 13 मार्च पासून जे सुरू झालेलं आहे ते कैलासवासी रवींद्र पिंगे यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करणार आहोत. आणि संपूर्ण वर्षभर यंदा साहित्य संगम ही संस्था एकूण त्यांची 40 पुस्तकं आहेत. त्यांचे ललित लेखन या पुस्तकावर जास्तीत जास्त जी निवडक पुस्तकं आहेत ती म्हणजे 20 निवडक पुस्तकं यंदा आम्ही निवडलेली आहेत. आणि या 20 निवडक पुस्तकावर जून ते मे पर्यंत कार्यक्रम होतील असा हा साहित्य संगमाचा प्रवास आहे. आणि प्रारंभीचं जे आपल्याला विवेचन ऐकायला मिळेल ते म्हणजे आमच्या साहित्य संगमचे कार्यवाह गजानन मांजरेकर सर, प्राचार्य गजानन मांजरेकर सर हे करतील. आणि त्यांचा जो विषय आहे तो कैलासवासी रवींद्र पिंगे यांचं चरित्र आणि साहित्य. आणखीन एक सांगायचं म्हणजे आपल्या आसगावला साहित्य प्रेरणा कट्टा ही साहित्यिक संस्था स्थापन झाल्यापासून गेल्या वर्षापासून आसगाव येथे कैलासवासी जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी वर्ष हे चालू आहे. आणि मला वाटतं आसगावचा परिसर मला वाटतं सौदागर साहेबांनी तो जयवंत दळवीमय करून सोडलेला आहे. आणि त्याकरता त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष त्याच्यावर इथं मला वाटतं त्यांचे पुतणे जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी कौटुंबिक जयवंत दळवी या विषयावर ते बोलणार आहेत. त्याचबरोबर कैलासवासी जयवंत दळवी यांचं साहित्य या विषयावर समन्वयक साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक सौदागर साहेब आपले विचार मांडतील. तसंच साहित्य संगमच्या पौर्णिमा केरकर इथं उपस्थित आहेत. कविता व स्फुट लेखन करणारे सचिन दळवी यांचे आते भाऊ राजेश नाईक इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर गेली 35 वर्ष साहित्य संगम या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार इथं होत आहे. त्या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात आपल्याला एरवी आमचे जे कार्यक्रम होते त्याचा प्रचार आणि प्रसार वर्तमानपत्रातून व्हॉट्सअप ग्रुप मधून व्हायचा, त्याचबरोबर इतर वैयक्तिक स्टेटस मधून व्हायचा. तर आज या कार्यक्रमात आपल्याला साहित्य संगमच्या या कार्यक्रमात साहित्य संगम YouTube चॅनल जो अथक परिश्रम केलेला आहे आमचे धीरज परब यांनी आणि त्याचं उद्घाटन करणार आहेत आमच्या ज्येष्ठ वाचक सरोज रेडकर त्याचं उद्घाटन करणार आहे. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं या साहित्य संगमच्या वतीनं आणि साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि थोडक्यात इथं बसलेल्या मान्यवरांचा मी परिचय करतो. गजानन मांजरेकर सर यांच्या बाजूला बसलेले विनय वामन सौदागर, विज्ञान शाखा पदवीधर, सरकारी सेवेतून निवृत्त, त्याचबरोबर समन्वयक साहित्य प्रेरणा कट्टा, त्याचबरोबर समन्वयक गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान जिथं मुलांना वर्षभर गेली कित्येक वर्ष ते फुकट किंवा मोफत त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करतात. ते कवी आहेत, लेखक आहेत, त्यांचं भोवताल सभोवताल त्याचबरोबर मायकू अध्यात्माच्या वाटेवर आणि मुंबई ही मुंबाई ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो ज्येष्ठ आमचे सदस्य मॅथर सर की त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
त्यांच्याच बाजूला बसलेले पुरुषोत्तम सदानंद दळवी सर, त्यांना आपण सचिन म्हणतो. शिक्षण BSc MBA, त्याचबरोबर रोटरी क्लब शिरोडा माजी अध्यक्ष सदस्य, आत्मा वेंगुर्ला माजी अध्यक्ष, श्रीदेव वेतोबा देवस्थान आरवली माजी सेक्रेटरी, रग खटखटे ग्रंथालय शिरोडा संचालक, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा सेंद्रिय शेतकरी जे फेडरेशन आहे त्याचे सदस्य, त्याचबरोबर डॉक्टर हेडगेवार प्रकल्प संचलित फळ प्रक्रिया क्लस्टर सदस्य, यश वर्मिकल पोस्ट ही शेती आणि शेतीविषयक आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शक करणारं कार्य, त्याला म्हणतो आपण गांडूळ खत, आणि त्याचबरोबर अनेक पुरस्कारांना सन्मानित. त्यातला एक महत्वाचा जो पुरस्कार आहे तो म्हणजे ग्लोबल फाउंडेशन तर्फे 2024 मध्ये सारस्वत रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मी दळवींचं स्वागत करण्याकरता या कार्यक्रमाचे यजमान महेंद्र परब यांना विनंती करतो की सचिन दळवी यांचं आपण स्वागत करावं. त्यांच्याच बाजूला बसलेले आहेत ते म्हणजे राजेश नाईक, इंजिनियर आहेत. सचिन दळवींचे ते आते भाऊ आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये काम करतायत, स्वतःची आहे त्याची. त्याचबरोबर स्फुट लेखन आणि कविता हे करतायत. त्याचबरोबर जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्ष त्याचा जो समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाची सगळी सूत्र त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून मी विनंती करतो की आमचे ज्येष्ठ सभासद शरद गावडे सर यांना की त्यांचं आपण स्वागत करावं. त्यांच्याच बाजूला बसलेले आहेत श्रीमती सरोज रेडकर. मी आजच आलो मुंबईहून आणि सचिन म्हणाला एक सुंदर प्रोग्राम आहे, मिस करू नकोस. आणि मला जायचं आता नागेशीला 7:30च्या आधी. तर तो म्हणाला नाही, तू अर्धा तास आहे पाऊण तास आहे पण तू बघशील आणि तू असं बघत राहशील आणि ऐकत राहशील असा प्रोग्राम असतो. मी यांचे बरेच प्रोग्राम अटेंड केलेत त्यामुळे मला खूप मोह झाला आणि मी इथे आलोय. म्हटलं सरांना विचारलं मी थोड्या वेळासाठी तरी येतो म्हणून, आणि मी इथे उपस्थित आहे. आणि मला एवढं बरं वाटतंय की असा एक 35 वर्षाचा तरुण एका 7 वर्षाच्या मुलाचं बोट घेऊन जातोय आणि एक प्रेरणा मिळालेली आणि संगम झालेला असं मी बघतोय असं मला वाटतंय. आणि जसं आता आषाढ एकादशीला सगळीकडे वारकरी जात आहेत तसे साहित्याचे सेवेकरी साहित्याची अशी दिंडी करून पुढे जात आहेत असं मला वाटतंय ऍक्च्युली. आणि विष्णू सर तुम्ही ज्या तऱ्हेने सगळं हा फुलवलाय एकंदरीत की मला आता प्रत्येकाचे कदाचित नावानी नाही पण त्यांच्या तुम्ही जी ओळख करून दिली आहे त्याने मला ह्या हे करतायत ह्या ते करतायत खूप सुंदर. हे तो खुमासदार हिने म्हटल्याप्रमाणे केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता जयवंत दळवी कौटुंबिक जयवंत दळवी बद्दल सचिन माझा भाऊ जास्त एक्सप्लेन करणारच आहे. सगळं काय तुम्हाला सांगणार आहेत, वेगवेगळ्या आठवणी वेगवेगळ्या आहेत. जया मामाबद्दल म्हणजे माझे मामा आहेत ते काका, जया मामाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे ऍक्च्युली. जया मामा हे आमच्या कुटुंबात जयाभाई किंवा जया मामा होते. ते साहित्यिक म्हणून कधीच वावरले नाही. तेवढे साधे होते की कुणाला म्हणजे आमच्या इथे जरी आले असते तर तिकडे पाठी कुठेतरी बसले असते. ते इथे ऍक्च्युली इथे कधीच बसत नसायचे. कारण ते म्हणाले जेव्हा मी समोर उभा राहतो तर माझे पाय लटपटायला लागतात, त्यामुळे कधी भाषणं आणि ते करत नाहीत. लकीली आमच्या अजून पाय लटपटत नाहीयेत त्यामुळे आम्ही बोलतोय इकडे. सो जयामामांची एक आठवण तुम्हाला सांगतो. त्यांना अखेरच्या त्यांच्या ह्याच्यात डायलिसिसचा त्यांना खूप म्हणजे काही किडनी विकारामुळे डायलिसिस करावं लागायचं. एक छोटीशी आठवण मी तुम्हाला सांगतो. तर तेव्हा आठवड्याला मला 2 का 3दा त्यांना डायलिसिसला जावं लागायचं. साहित्यिक म्हणून ते किती मोठे आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे, पण एक माणूस म्हणून ते केवढे थोर होते त्याची एक जस्ट झलक मी तुम्हाला सांगतोय.
तर जे डायलिसिसला जायचे दर आठवड्याला, आणि एकदा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिकडचा जो स्टाफ होता त्यामुळे सर तुमच्या 100वे डायलिसिस आहे. त्यामुळे 100वे डायलिसिस, कारण ते एवढं वेदनादायक होतं की ते मोजणं जरा त्यांना नकोच होतं. त्यामुळे कोणीतरी मोजलं आणि सांगितलं 100वा डायलिसिस आहे. तर ते म्हणाले की 100वं, त्यांनी काय करावं, त्यांनी खिशातनं पैसे काढले आणि आपल्याला वेदना देणाऱ्या 100व्या डायलिसिससाठी त्यांनी सांगितलं जा खाली जाऊन पार्टी करा म्हणून. तर असे ते एकदम संवेदनशील अशी व्यक्ती होती ती. आणि अशा कितीतरी आठवणी आहेत त्यांच्या की त्यांच्यासाठी घरून डबा घेऊन जायचे ते उमामामी, म्हणजे डबा करून जायचे, पण ते स्वतः कधी डबा खायचे नाहीत. ते आपल्या कॅन्टीनवाल्याला, तिकडे एक अविवाहित होते पै म्हणून, त्यांना, अशा बऱ्याच जणांना ते आपला डबा खायला द्यायचे. मग आम्हाला वाटायचं की ते अनंताश्रम मध्ये जायचंय, म्हणजे अनंताश्रम तिकडे मासे मिळायचं एक चांगलं जेवण खानावळ होती गिरगावात, तिकडे जातायत म्हणून. पण ते तिकडे जायचे असं आम्हाला वाटायचं इतके वर्ष, त्यामुळे ते खायत नाहीत. पण तसं नव्हतं. दर बुधवारी ते मासे मार्केटमध्ये जायचे, मासे घेऊन यायचे, आपल्या पत्नीला सांगायचं डबा कर पाठव, ती पाठवायची, आणि तो माशाचा डबा पण ते खायचे नाहीत. ते पै म्हणून अवैध माणसाला तिकडे खायला द्यायचे आणि ते स्वतः बाहेर जायला खायचे. आता असं वाटतंय त्यांच्या मुलींना आणि सगळ्यांना की कदाचित त्यांना घरचं जेवण मिळावं म्हणून हे बाहेर जाऊन जेवायचे आणि आपला डबा त्यांना द्यायचे. अशी ती व्यक्ती होती. आणि अशा असंख्य आठवणी आहेत. पुढे सचिन तुम्हाला जास्ती आठवणी सांगेलच, पण मी एवढ्या आठवणी सांगून आणि तुम्ही मला इथे संधी दिली बोलण्यासाठी म्हणून धन्यवाद सांगतो. कदाचित मला थोडं लवकर जावं लागेल पुढे, क्षमस्व, आणि तुम्हाला परत माहिती देतो. सर्वप्रथम आपण मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल साहित्य संगम या संस्थेचे मी ऋण व्यक्त करतो. मुळात गोमंतक ही कलावंताची, कलेची, साहित्याची भूमी, आणि त्यातल्या त्यात हा भाग आहे पेडणे महाल, हा तर बऱ्यापैकी नाट्यप्रेमी असा भाग. त्यात आज या कार्यक्रमाला आलेले बघितलं तर मी बहुतेक लोक हे शिक्षक आहेत, आणि त्यामुळे शिक्षक हा अनेक विद्यार्थी घडवत असतो. तुम्ही सगळेजण, आज मला असं वाटतंय की मी जवळजवळ 10,000 लोकांच्या जनसमुदायासमोर बोलतोय, कारण काय तुमचा कॉन्टॅक्ट प्रत्येक शिक्षक जवळजवळ 500 विद्यार्थ्यांना शिकवतो. इथं 20 शिक्षक आहेत, तर साधारण 10,000 लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. आणि त्यात परत युट्यूब चॅनल आहे, आणि सोनाली मॅडम सारख्या पण त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे. म्हणजे एवढं आपली जी व्याप्ती आहे ही आजच्या कार्यक्रमाची खूप मोठी आहे, जरी वाटलं छोटा तरी. मी आता मुद्द्याशी येतो. मुळात माझा विषय जयवंत दळवी कौटुंबिक. जयवंत दळवींना माझे काका, मी त्यांना जया काका म्हणायचं. त्यांचं मूळ शिक्षण हे आरवलीत झालं, साधारण 10वी पर्यंत, जुनी 10वी. आणि त्यानंतर ते मुंबईला गेलं. मुंबईला त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं, पत्रकारिता केली, युसिस मध्ये, युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये ते कामाला लागले. परंतु त्यांचा जो कल होता तो जास्त आरवलीकडे होता. कायम त्यांना आरवलीला येणं व्हायचं, यावं असं वाटायचं. आणि आरवलीशी त्यांची कुठेतरी एक कनेक्टिव्हिटी होती कुटुंबाची. जशी आरवलीत होती तशी त्यांची मुंबईला पण होती. त्यांचे काही थोडे थोडे मुंबईचे पण किस्से सांगतो, कौटुंबिक किस्से सांगतो, तसंच आरवलीचे पण किस्से सांगतो. मुंबईचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. आपल्याकडे बघा, गणपतीच्या अगोदर आवरण नावाचा प्रकार असतो. मासे आणून खातात गणपतीच्या अगोदर. तर जयवंत दळवी मत्स्यप्रेमी, ते राहायचे दादरला, त्यांची आई राहायची गिरगावला. ती 93 वर्षाची होती, 94 वर्षी तिचं निधन झालं. पण आणि तिला मासे आवडायचे, कारण की ती इकडची गोव्याची, ती केंकरे हडपड्याची, तिचं माहेर हडपड्याला. गोवेकरांचे ना, जयवंत दळवी हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता, गोवेकरांचे नातू. जन्म पण हडपड्याचा, जयवंत दळवीचा जन्म पण हडपड्याचा. हा, तर ते काय करायचे, पिशवी घ्यायचे आणि त्यांचा ज्यावेळी आवरण असायची त्यावेळी ती तिकडनं दादरहून गिरगावला मासे घेऊन जायचे. आणि आई त्यांची वाट बघत राहायची, आज जया येणार आणि मासे घेऊन येणार. एरवी घ्यायचे, पण त्यांचे अगदी वेगळ्या प्रकारचे. असं तसेच ते बहिणीला नेऊन द्यायचे. आणि हा उपक्रम ती जरी गेली तरी ते बहिणीकडे नेऊन द्यायचे.
आपल्या, आणि हा उपक्रम त्यांनी आपल्याला शेवटपर्यंत पाळला. त्याचप्रमाणे कुटुंबात कोणाला मदत पाहिजे असेल, काय असेल, कोणी जरी हे केलं तरी स्वतः आपलं हे करून मदत देणं हा त्यांचा गुणधर्म होता. आरवलीच्या बाबतीत म्हणाल तर माझं त्यांच्याशी बऱ्यापैकी पत्र रूपानं कॉन्टॅक्ट असायचं. माझे वडील खूप लवकर गेले, त्यानंतर ज्या काही माझं शिक्षण वगैरे अनेक गोष्टी होत्या, तर माझं त्यांच्याशी नेहमी टच असायचा आणि मी त्यांना पत्र पाठवायचो, त्यांची मला पत्र यायची, त्यांची काही पत्र माझ्याकडे आहेत. पण माझ्या म्हणजे कौटुंबिक जे मार्गदर्शन करावं लागतं ज्या ज्या वेळेला, ते त्या वेळी करायचंय. आणि ते कसं करायचंय, एक तुम्हाला त्यांचं पत्र, छोटं पत्र आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. खूप सुंदर पत्र आहे हे. पत्र आहे 17/10/89 सालचं. प्रिय सचिंद्र यास, अनेक आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले, पत्र वाचून बरे वाटले. तुझे पत्र आले तेव्हा मी पुण्याला गेलो होतो. ती काकीबाई म्हणजे त्यांची आई, ही अधिक हाल न होता गेली, हे बरे झाले. आमच्या घरात सर्वात अधिक जगलेली मोठी बाई तीच. ती 94 वर्षी तिचं निधन झालं आजीचं. त्याच्यानंतर दुसरा पॅरा आहे, तू MBA शिक्षणासाठी सांगलीला गेलास, हे बरे झाले. BSc वर न थांबता पुढे शिकावे म्हणून मी तुला प्रोफेसर हो असे लिहिले होते, पण त्याची तुला आवड नाही म्हणून तू MSc ला गेला नाहीस, हे बरे झाले. आपण जे क्षेत्र घेतो त्याची आवड पाहिजे. तू MBA आवडीने कर, त्या शिक्षणाला बाहेर मागणी आहे. तू आरवली सोडून शिक्षणासाठी सांगलीला गेलास, याचा मला अधिक आनंद वाटला. येत्या काही वर्षात देशभर प्रगती होणार आणि नोकरीचे क्षेत्रे वाढणार, त्यात तुला चांगली नोकरी मिळेल. सांगलीला तू रोज थोडा व्यायाम कर, प्रकृती चांगली हवी. अर्धा पाऊण तास थोडा सकाळी धावायला जा. सांगलीची हवा चांगली असते. पूर्वी सांगलीत सामंत यांचे हेल्थ रिसॉर्ट नावाचे हॉटेल होते. मी काही वेळा जेवलो आहे. ते अजून आहे की नाही याची कल्पना नाही, पण ते मटणाचे जेवण चांगले मिळत असे. तुला खर्चासाठी काही पैसे हवे असल्यास मला कळव, निसंकोचपणे कळव, मी ताबडतोब पाठवीन. सांगलीला माझे चांगले मित्र प्राध्यापक मद हातकणंगलेकर राहतात. तुला कधी कसलीही अडचण भासली तर त्यांना माझे नाव सांगून भेट. त्यांचा पत्ता त्यांनी पत्ता दिलाय. बाकी ठीक, तुला काही हवे असल्यास कळव. हे एकच पत्र तुम्हाला मी हे केलंय, कारण माझ्या प्रत्येक वेळी त्यांनी मला पाठवलेली अशी काही पत्र आहे आणि योगायोगाने मला ते वर्षभर मिळत नव्हती आणि आता परवाच्या दिवशी मिळाली. मग त्याचा मी आता फोटो काढून ठेवला आणि हे केलं, कारण आमच्या कार्यक्रमासाठी आम्हाला ती लागणार म्हणून. इथं माझी ज्यावेळी मुंज होती त्यावेळीला ते स्वतः इथं आले होते. म्हणजे माझं मुंजीचं जे आपण पुण्यवाचन म्हणतो ते त्यांनी केलं आणि माझ्या भावाचं माझ्या वडिलांनी केलं होतं. त्याचप्रमाणे माझ्या भावाचं ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी वडील नव्हते. 1.5 महिना ते इथं येऊन राहिले. सुरुवातीला पत्रिका आम्ही वाटण्यापासनं, माहितीपासनं ते सगळं झाल्यानंतर जवळजवळ 8 दिवसांनी ते मग मुंबईला जायला गेले. म्हणजे एवढा मोठा माणूस अगदी आपला असलेला, म्हणजे तुम्हाला सांगतो, काकांनी जे लिहिलं हे सर्वसामान्य लोकांवरती लिहिलेलं आहे. कुठेही उच्चभ्रू लोकांवरती त्यांनी लिहिलेलं नाहीये. त्यांचं लिखाण हे सर्वसामान्यासाठीच आहे. प्रत्येकाला वाचल्यानंतर वाटतं अरे मी याच्यामध्ये आहे कुठेतरी, त्यांच्या कथा कादंबऱ्यामध्ये बघितलं तर. त्याचप्रमाणे ते राहीलही तसेच. माझे काका एवढे मोठे लेखक आहेत याची आम्हालाही कल्पना नव्हती. त्यांचा शेवटचा कार्यक्रम हा कोकण मराठी साहित्य परिषदेने बोरिवलीला केला होता आणि त्याच्यानंतर ते 8 ते 10 दिवसात ते गेले. त्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली होती, हॉल तुडुंब भरला होता आणि बाहेर लोक पावसात भिजत उभी होती. एवढा पु ल देशपांडेंच्या हस्ते तो संत सत्कार करण्यात आला होता. तो त्यांचा शेवटचा सत्कार. आणि त्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या आत्या, त्यांची बहीण म्हणायला लागली
त्यांचं मालवणीतलं वाक्य आहे, जया इतकं मोठं असं आहे माका माहिती नाही. त्यांचं साहित्य सुद्धा आमच्या घरात तसं वाचलं गेलं नाही, वस्तुस्थिती आहे. आता पुढची पिढी थोडंफार कोण कोण आहेत ते वाचतायत किंवा आम्ही वाचतोय. मी सुद्धा काय पूर्ण वाचलं नाही, माझ्यापेक्षा विनयने जास्त वाचलंय. मी थोडा थोडा विनयमुळे आमच्या कार्यक्रमामुळे आता वाचायचा प्रयत्न करतो. आमचं खरं 50-60 पुस्तकं करायचं टार्गेट होतं, पण आमचं 30 वर तरी येऊन जात. पण 30 पैकी 30 100 मार्क विनयला जातील की विनयने 30 पैकी 30 पुस्तकं वाचलेली आहेत. मगाशी जे त्याचा उल्लेख केला जयवंत दळवी, खरोखर कारण काय, जर मधु मंगेश कर्णिकांच्या भाषेत सांगायचं तर जयवंत दळवीवर जर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर जयवंत दळवीच्या साहित्यावर करा. आणि साहित्य हे हा त्यांचा आवडीचा विषय होता. बाकी त्यांना कसलाही बडेजाव नव्हता, कुठल्या कार्यक्रमात ते जात नव्हते. फक्त त्यांचा आरवलीला एक कार्यक्रम झाला, त्यांचे काही कोकणी किस्से, मालवणी जो त्यांचा एक मिश्किलपणाचा स्वभाव होता तो एक सांगतो. आणि आरवलीला एक कार्यक्रम होता आणि तिथं जे वक्ते बसले होते आणि तिथं एक पोडियम होता. पूर्वी व्हिडिओ कॅसेट्स असायचे आणि त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आल्या होत्या आणि त्याच्यात एक 4 दिवसांनी ती व्हिडिओ कॅसेट आली. मला म्हणाले, सचिन ती कॅसेट लाव. मी लावली आणि आम्ही बघायला बसलो. तर काय झालं, तिकडे एक जे राजकीय नेते असतात त्याने एक जरा हात वर करून वगैरे बोलायची सवय असते. नॉर्मली हात बरे करून एक आवेश असतो, त्यांचा बोलण्याचा पद्धत असते. तर ते जे व्यक्ती होती ती बुटकी होती आणि ते हात वर करून बोलत होते. हे मला म्हणाले, सचिन, मालवणीत त्यांनी मला विचारलं, सचिन हो हात वरती करून कित्याक बोलता, तुका माहिती असा? म्हटलं नाही हो, तिची तशी पद्धत असा, बोलली सवय असा. सवय नाही, प्रेक्षक आणि स्वतः ह्याच्यामध्ये पोडियम असा, त्यामुळे तो दिसणार, लोकांना दाखवता आपण हे बोलतोय तो उभं असं इकडे. हा हजरजबाबीपणा, प्रचंड हजरजबाबीपणा असलेले. पण हा माणूस ज्यावेळी तुम्ही त्यांचं साहित्य वाचाल त्यावेळी आतून मात्र तो अस्वस्थ असलेले होते. त्यांचं एकदा त्यांनी मला सांगितलं की ते त्यांचं वेड्यावरती आणि जास्त लिखाण आहे. तुम्ही त्यांची पुस्तकं बघितली तर वेड्यावरती जास्त आहे. आणि त्यांना एकदा असं परिस्थिती आली की ते सायकियाट्रिस्ट आणि डिप्रेशन आलं. कारण का ज्यावेळी लेखन करतो त्याच्या डोळ्यासमोर ती जी काय आहे साहित्य ते डोळ्यासमोर चित्रपट जात असतो त्याच्या डोळ्यासमोरून, त्याशिवाय लेखन करू शकत नाही आणि ते लेखन समृद्ध होत नाही त्याशिवाय. तर ते सायकियाट्रिस्ट कडे गेले आणि त्यांना म्हटलं असं असं मला होतं, मला वेळ लागणार नाही ना, त्याचं काय नाही होतं, मला थोडंसं डिप्रेशन आलंय, तुम्ही गोळ्या घ्या, तुम्ही व्यवस्थित व्हाल. आणि ते व्यवस्थित झाले, हे झालं. असे काका आमचे, पण ते देवावर त्यांचा विश्वास नव्हता, अजिबात देवावर विश्वास नव्हता. होता पहिल्यांदा, पण फक्त जुजबी असा. पण नंतर का त्यांनी व्हिएतनाम वॉरची एक कॅसेट बघितली. व्हिएतनाम वॉर मध्ये अमेरिकन सैनिकांनी मुलांना बायकांची जी कत्तल केली अमानुषपणे, ती कत्तल बघितल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की या जगात देव नाही, कारण का जर देव असता तर यांची कत्तल थांबवली असत, असं त्यांचं मत होतं. परंतु आमच्या काकी 16 सोमवार वगैरे असं करायची, त्यांना केव्हाही अडचण केली नाही. त्यांना जसं मम म्हणतो आपण, हात लावून तू काय करशील त्याला मी आहे, अशा प्रकारे त्यांनी तिला सहकार्य केलं. आणि त्यांचं फक्त एकच श्रद्धास्थान होतं, ते म्हणजे आमचं आरवलीचं वेतोबा. त्यांना मात्र शेवटपर्यंत त्यांची वेतोबावर नाही म्हटलं तर श्रद्धा होती. ज्यावेळी शेवटची त्यांची मुलाखत झाली, मला वाटतं मंगला आटलेकरनी घेतली होती, त्यांनी त्यांना विचारलं, दळवी तुम्ही देव म्हणत नाही, मग तुमचं वेतोबावर आहे का? तर त्यांनी एक उत्तर जे दिलं की वेतोबा हे मला देवापेक्षा सुद्धा घरातला करता माणूस जसा आपला असं तसं मला वाटतं रक्षण करता म्हणून, त्यामुळे माझी वेतोबावर श्रद्धा आहे. आणि अशा अनेक त्यांच्या गोष्टी आहेत ज्या उलगडून आपण टाकू शकतो, वेळेचं सुद्धा बंधन आहे. परंतु अशा प्रकारचे जयवंत दळवी तुम्हाला आणखी समजून घ्यायचे असतील याच्यापेक्षा आणि चांगल्या पद्धतीने, तर
तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, आमंत्रण देतो. 14 ऑगस्ट रोजी या आपल्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता कार्यक्रम आरवली साळगावकर मंगल कार्यालय इथे आयोजित केलेला आहे. सॉफ्ट कॉपी तुमच्या ग्रुपवर सर आमचे आहेतच, आमच्याच ग्रुपमध्ये त्यांनी हायजॅक केलेलं आहे, त्यामुळे ते आहेतच. तर या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा असं माझं दळवी कुटुंबियातर्फे साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या वतीनं, साहित्य संगम मांजरेच्या वतीनं सगळ्यांना तुम्हाला विनंती आणि आमंत्रण पण आहे. तेव्हा सगळ्यांनी 14 ऑगस्ट आपल्या डायरीत लिहून ठेवा. 3 ते 7 त्यावेळा तो कार्यक्रम आहे. अतिशय चांगला कार्यक्रम करायचा, जो कोणी कधी बघितलाच नाही. दळवीविषयी ज्यांना काही माहीत, ज्याने अजून दळवी पुस्तकं वगैरे चर्चा सगळीकडे महाराष्ट्रात कार्यक्रम होत आहेत, झालेत, पण हा कार्यक्रमाला आम्हाला असा करायचा आहे की जो आतापर्यंत कधी झालाच नाही, जे दळवी किंवा समोर आलेच नाहीत असे दळवी आणायचे आहेत. विनय, आमची टीम सगळी सर आहेत, आता राजेश नाईक आहेत, असे आम्ही सगळे त्याच्यासाठी आता सुद्धा राजेश नाईक आल्यापासून आम्ही एकसारखं सकाळपासून तेच बोलणं चालू होतं. त्यामुळे एक एक आता थोड्या दिवसात आमचं सगळं तयार होईल. पण तुम्ही तो कार्यक्रम बघायला मुद्दाम या आणि चांगल्या पद्धतीने दळवी समजून घ्या असं मला वाटतं. आपल्या सर्वांचे बोलायला दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्याशी असलेलं तुमचं जिव्हाळ्याचं नातं, ते आठवणी, पत्र या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही एक वेगळे जयवंत दळवी आज आम्हाला उलगडून दाखवलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. साहित्यिक जयवंत दळवी हे बघायला गेलं तर कविता हा साहित्य प्रकार सोडला तरी तर सर्व साहित्य प्रकारात त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे आणि त्यांच्या सर्व साहित्याबद्दलचं विवेचन आता श्री विनय सौदागर सर करते. दळवींची मी 31 पुस्तकं मी वाचली आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करून आणली. अगोदर एक पुस्तक जाहीर करायचो आणि त्यानंतर बाकी त्या पुस्तकावर बोलायचं. हे सुरू होण्यापूर्वी, जन्मशताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी मी फक्त त्यांची 5च पुस्तकं वाचली होती आणि नंतर ज्यावेळी ह्याने कल्पना मांडली की विनय आपण पुस्तकं वाचूया आणि त्याच्यावर चर्चा करून आणूया. खरं म्हणजे आम्ही दोघे जण घराकडे चर्चा करणार होतो. पुस्तक वाचायचं आणि आठवड्यात चर्चा करायचं. परंतु आम्ही मग त्याला व्यापक स्वरूप दिलं की खटखटे ग्रंथालयात चर्चा करूया आणि मग तसं सुरू केलं. तर त्यात आतापर्यंत आम्ही 30 पुस्तकं म्हणजे 29 पुस्तकं शिरोड्याला आणि 1 पुस्तक अणावला असं 30 पुस्तकं झाली आणि 31वा पुस्तक आत्मचरित्राऐवजी या पुस्तकाने आम्ही त्याचा सुरू. दळवी 2 प्रकारचं लिहिलं. एक खुसखुशीत मिस्किल असं लिहितात ते आणि दुसरं गंभीर लिहितात, म्हणजे अंतरंगाला भिडणार असं लिहितात. कथा, कादंबऱ्या, नाटकं ही त्यांची आहेतच, पण त्या पलीकडे त्यांची 5 पुस्तकं आहेत ना जी मला अधिक भावतात. ती म्हणजे आत्मचरित्राऐवजी, अतृप्त, भंडाऱ्याचे हॉटेल, परममित्र आणि सारे प्रवासी घडेचे. ही 5 पुस्तकं मला का आवडतात? कारण ती थेट सत्य सांगतात, ते वेगळं काही सांगत नाही. इतर पुस्तकात त्याला ते कल्पनेचा, अंदाजाचा, आपल्या साहित्य म्हणजे आपल्या प्रतिभेचा आविष्कार होता, पण इथे नाही आहे. इथे तुम्हाला थेट काय आहे ना त्याने सांगून टाकलेलं आहे या पुस्तकात. त्यामुळे ती मला खूप आवडली. त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं तर ते सोपं लिहितात. तुम्ही त्यांचं वास्तव घेतलं तर ते काय अवघड लिहित नाहीत आणि परिसराचं वर्णन कमी करतात, व्यक्तीचं वर्णन करतात, व्यक्तीला ते भेटतात, व्यक्ती सांगतात. परिसर म्हणजे हे कादंबऱ्या वगैरे मी बंदच केलं होतं वाचायचं, कारण मला ते आवडत नाही. कारण ते खूप वर्णन करतात. म्हणजे सकाळ झाली म्हणायचं तर सूर्य ढगाची किरणं विस्कटत अंगणात आला होता, अंगणाशी तो मस्ती करत होता, गवताची म्हणजे हे मूळ कुठे काय नाही. त्यामुळे मला हे आवडायचं नाही. पण दळवींची पुस्तकं मात्र मला आवडायला लागली, कारण ती सांगतात, वर्णन थोडं करत असतील, परंतु व्यक्तीला ते महत्व खूप देतात. त्यातले 2 नमुने मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. एक सारे प्रवासी घडीचं याच्यामधला आहे. ते ज्यावेळी तो मुलगा आपू म्हणजे स्वतः जयवंत दळवी गावात येतात त्यावेळीच ते वर्णन करतात. ते थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. त्यावेळी बोट होती आणि बोटीने प्रवास करायचा आणि वेंगुर्ला बंदरात ती उतरायची.
आणि तिथून मग प्रवास व्हायचा. बोटीवरून उतरून घरी यायला खूपच उशीर झाला. मग असे एक बोट सरळ आली असती तर मी दुपारी 12 वाजेपर्यंत घरी पोहोचलो असतो. पण देवगड बंदरात असतानाच बोट बिघडली. देवगड बंदरात असतानाच बोट बिघडली. तिथेच 5-6 तास विलंब झाला. त्यावेळी देवगडला गेला या शब्दप्रयोगाची मला आठवण झाली. हा शब्दप्रयोग कसा आला कोण जाणे, पण मला आठवते गावातला कोणतरी म्हातारा मेला म्हणजे आम्ही म्हणत असो म्हातारा देवगडात गेलो. देवगड बंदरात बोट खोळंबली असताना गावातले कोण कोण जुने लोक देवगडाला गेले याचा मी विचार करीत विषण्ण मनाने बोटीतल्या बाकावर अस्वस्थ बसून होतो. आसपास अफाट सागर पसरला होता. दाट काळोखात पाण्याचे कवच कठीण आणि भयान वाटत होते. जवळ एखाद दुसरा मचवा दिसायचा. पुन्हा एकदा जीव थरारल्यासारखा झाला. वावभर लांबीचे मचवे या काळोख्यातील अजस्त्र मृत्यूच्या छातीवर खेळत आहेत असे मला वाटले. छाती धडधडत होती. मुंबई सोडल्यापासून मनात सारखे मृत्यूचे विचार येत होते. कित्येक वर्षांनी मी गावी चाललो होतो. ज्या गावी उमेदीने बुंदीने मोखाट बालपण मी अनुभवले त्या गावात आता कोण कोण असतील आणि कोण कोण नसतील या विचाराने मनाला एकदम ग्लानी आहे. म्हणजे ती पकडतात. हे बघा तुम्ही आता ऐकल्यानंतर समजले की तुम्ही अडकलात त्याच्यात. म्हणजे ती मनाला भेटतं त्यांचं लेखन. तसंच एखादं महानंदाची कादंबरी आहे जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भाविणीच्या जीवनावर आहे. त्याच्यात कल्याणी हे उपेक्षित पात्र आहे. त्याच्याबद्दल आपल्याला राग येतो कारण ते महानंदाला लग्न करू देत नाही. तुम्हाला स्टोरी साधारण माहिती आहे. ती भाविणीची मुलगी महानंदा, त्याला बाबुल बरोबर लग्न करायचं असतं आणि ती भाविणीचं जीवन जगत असते आणि ती भाविणीची कल्याणी असते तिच्याकडे ह्याचा मामा जात असतो. आणि त्यामुळे आपण ज्यावेळी ती कादंबरी वाचतो त्यावेळी आपल्या मनात काय असतं, कल्याणी भिलन. पण दळवीला तसं वाटत नाही. दळवी काय नेमवतात, आईला कल्याणाचा राग येतो हे समजण्यासारखं होतं. कारण तिचा नवरा तिथे जातो, मामा जायचा. पण आईला कल्याणीबद्दल दुरावा का वाटावा? तिने आईचं काय केलं? कदाचित मामाने तिने ओढ लावली म्हणून आई रागवत असेल. पण त्यात सुद्धा दोष कोणाचा? मामाचा, कल्याणीचा. उलट मामांच्या आयुष्यात जे 4 क्षण सुखाचे आहेत ते कल्याणीमुळे. कल्याणी आहे म्हणून त्यांना सुख आहे. मन शांत करण्यासाठी ते रात्री अपरात्री जातात ते कल्याणीच्या घरी. म्हणजे ते मामांचं आयुष्य काही प्रमाणात सुखी करते आहे. याचा मामांशिवाय कोणालाच काही नाही. इतरांच्या ख्याती कल्याणी म्हणजे भावी, पुरुषांना ओढ लावणारी, त्यांचे संसार मोडणारी, वाईट चालीची बाई. सर्वांनी तिच्यापासून 4 पावलं दूर राहिलं पाहिजे. दूर राहिलं पाहिजे ते सुद्धा का? तर ती ओढ लावली या भीतीने. सर्वांची दृष्टीच मुळात झापड लावलेली. सगळा विचार एका दिशेने करायचा, एकानं करायचा आणि दुसऱ्याने करायचा, तोच तिसऱ्याने करायचा. वेगळा विचारच नाही. कारण म्हणजे मामाला ओढ लावणारी कल्याणी वाईट की मामाला ओढ न लावू शकणारी मामी वाईट? सर्वांच्या दृष्टीने कल्याणी वाईट आणि मामी बरी. का? कारण कल्याणी भावी आणि मामी मामांची लग्नाची वाईट. समाज या दृष्टीतून बघतो. वास्तविक स्वच्छ मनाने विचार केला तर कल्याणी बद्दल सर्वांना सहानुभूती वाटायला हवी. आपल्या समाजाने आपल्या सुखासाठी देवाचं निमित्त करून निर्माण केलेली भक्तीची संस्था ही त्यात बळी गेलेली ही कल्याणी. म्हणजे ते कसं बघा, त्याचं ते बाजू म्हणतात ना, म्हणजे माझी स्वतःची मतं ना दळवींच्या लेखनामुळे बदलतात. विश्वास असंच माझं मत होतं की ती भावनी ते काय करतात, आपल्या पुरुषांना नादाला लावतात. तसं नाहीये. तो का जातो? त्याने बरोबर सांगितलंय. मामीने ओढ लावली नाही म्हणून मामा तिकडे गेला ना. ती मामीने ओढ लावली तसं झालं नसतं. दळवींचं लेखन ना हे असं मनाला भिडणार आहे. कथा कादंबरी म्हणजे मी पुस्तक वाचक आहे पण कथा कादंबरीकडे वळणारा मी नाही. पण दळवीने मला या वर्षभरात वेळ लावलं त्या पुस्तक वाचनातून. त्यांनी मुलाखती घेतल्या अनेक लोकांच्या. ठणठण अलाणी फलाणी अशी त्यांनी लिहिली. त्याच्यामधलं म्हणजे ते चतुरस्त्र, कथा कादंबरी नाटक असं नाही, चतुरस्त्र लिखाण होतं त्यांचं. सगळं त्यांना म्हणजे साहित्य विश्वातलं पण माहिती होतं. मुलाखतीत सुद्धा ते त्यांना भिडत होते. पण ह्या सगळ्यामध्ये ते कधी मोठे झाले? त्यांनी दातार नावाची एक छोटीशी कथा लिहिली होती पहिल्यांदा आणि ती त्यांची प्रकाशात आली. म्हणजे ती छापली गेली आणि त्याचं 5 रुपये त्यांना मानधन मिळालं. त्या काळी मोठे पैसे होते रक्कम. ते म्हणाले पोर 14 वय होतं ना, हॉटेलात आपण गेलो
आणि जाऊन तिथे घावना चटणी मागवली आणि खाल्ली त्या हॉटेलात. कारण ते इथून मुंबईला होते ना, घावणी चटणी ही इथली. मुंबईत ती एका कुठच्या हॉटेलात ती हेरून होती. दळवी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होते. सगळी हॉटेल त्यांना कुठे कुठे काय काय मिळत यायचं ना, ते त्यांना पाठ होतं. आणि त्यांचं एक असं वाक्य होतं की जेवढं हॉटेल कळकट तेवढं तिथे रुचकर मिळतं. चांगलं पॉश हॉटेल असतात ती पॉश असतात पण रुचकर नसतात, त्यामुळे ते कळकट हॉटेल शोधून काढायचे. तर ते त्यांनी घावना चटणी मागवली, खाल्ली, दुसरी मागवली, तिसरी मागवली, चौथी, हे खातच राहिले. मालकाला वाटतं हा पोरगा आहे, शेवटी म्हणाल माझ्याकडे पैसे नाही. तर मालक जवळ आला, म्हणाला माझ्या तुझ्याकडे पैसे आहेत ना? मग त्याने खिशातली नोट काढून दाखवली, हे बघा आहे. मग मालक शांतपणे निघून गेला आणि मग मला म्हणे पाहिजे तेवढं मी ही घावना चटणी खाल्ली. त्या दातार मास्तरांच्या त्या म्हणजे पहिल्यांदा कथा लिहिली ती पण म्हातारीचीच लिहिली त्यांनी. म्हणजे वृद्धांबद्दल त्यांना खूप ओढ होती. जे संध्याच्या आहे त्याने लिहिलं किंवा कालचक्र, वृद्धांच्या समस्या म्हणतात. म्हातारे जसं वेड्यांबद्दल आकर्षण, तसं वृद्धांबद्दल ते देखील त्यांना आलं. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनिष्ट वृद्धींवरती प्रहार करायचं. मगाशी म्हणतात ना की महानंदा कादंबरी लिहिली, मला ती एक प्रेमकथा वाटली की बाबूला सारस्वत कुटुंबातला माणूस आणि भाविणीबद्दल तिचं प्रेम होतं. तर मी ती प्रेमकथा म्हणून होते, पण नाही, ती वाचल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी भाविणीची समस्या मांडली. ते लग्न करू शकत नाही ही त्यांची समस्या आहे आणि ती तुटावी. म्हणजे तो बाबूल जो असतो तो म्हणतो की मी तिच्याशी लग्न करतो. आतापर्यंत गावात काय असतं की ते ठेवायच्या, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तू लग्न कोणाबरोबर आहे, तुला भाविणी पाहिजे ती ठेव. आणि आज समाज बदलला, त्यांनी त्यावेळी तो विचार केला, तर आज समाज आता राहिला नाही, तो आता लग्न होत आहेत. म्हणजे ही चांगली घटना घडली. पुरुष नाटक लिहिलं ते पुरुषांच्या मानसिकतेवर लिहिलं. नाती गोती लिहिताना ते त्याच्यात अतुल परचुरे काम करतो, तो आपल्याला तिथे दिसतो आणि आपल्याला वाटतं की एखाद्या मनोरुग्णावर हे नाटक आहे. तर नाही, मनोरुग्णांच्या पालकावर ते नाटक आहे. त्यांची काय ससे होलपड होते ते त्यांनी त्याच्यात चितारलं. ते कथा लिहायचे, त्याच्यानंतर त्याची कादंबरी व्हायची आणि मग नाटक व्हायचं. म्हणजे वाचताना मजा आली की मी ज्यावेळी ह्याचं ते महानंदाचा ज्याचा मी उल्लेख केला ना, तर त्याचं पुरे झालं नावाची कथा आहे. त्यात कल्याणी पात्रच नाहीये. आणि ज्यावेळी महानंदेत येतं, म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी कादंबरी विस्तृत, म्हणजे खांडेकरांनी त्यांना सूचित केलं होतं की तू हे कथा लिहित राहू नको, खूप कादंबरी लिहि, तरच तू मोठा होणार. जर तू ब्रिटिश वाङ्मय किंवा इंग्लिश वाङ्मय वाचशील त्यावेळी श्रेष्ठ लेखकांची ज्यावेळी यादी येईल त्यावेळी कादंबरीकारांची यादी आहे, त्याच्यात जास्त लोक आहेत ते कादंबरीकार आहेत. चक्र ही कादंबरी बद्दल माझ्याकडे 2 त्यांच्याबद्दल आहेत. म्हणजे ती त्यांनी खूप दिवस मनात ठेवून होते. ते काय होतं तर तिथे ते जायचे ना, पत्रकार म्हणून होते, वार्ताहर म्हणून काम करायचे. तर तिथे वार्ताहर म्हणून ते डिमेलचं भाषण असायचं आणि ते खूप वेळ चालायचं. तेव्हा त्यांना तिथे बसायला कंटाळा यायचा. आणि शेजारी फिरत असताना शेजारी झोपडपट्टी होती, झोपडपट्टी ते बघायचे काय काय चाललं. दळवींची नजर ना खूपच सूक्ष्म. मला काही उद्योग नसे, डिमेलोची बैठक संपेपर्यंत तिथे बसण्यात काही अर्थच नव्हता, म्हणून ते रस्त्यावर फिरत असे. विशिष्ट कामासाठी जेव्हा आपण फिरत नाही तेव्हा आपण रेंगाळत राहतो. अशा रेंगाळत फिरण्याच्या क्रियेत आपण थोडे अधिक पाहतो. तेव्हा असे रेंगाळत फिरत असताना माझ्या नकळत मी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झोपडपट्टी अधिक पाहत होतो. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की या झोपडपट्टीवर मी कधीतरी लिहिणार आहे. पण ते झोपडपट्टीतले जीवन माझे मन दिवसेंदिवस खेचून घेत होते. विशेष म्हणजे उघड्यावरचे जीवन असल्यामुळे ते अंतर्बाह्य दिसायचे. ज्यांना घरदार आहे त्यांचे जीवन असे इतके उघडे दिसत नाही. त्यामुळे या झोपडपट्टीवाल्यांचे जीवन माझे मन खेचून घेत होते. सकाळी बघावे तर वेगळेच दिसायचे, दुपारी वेगळे आणि संध्याकाळी विशेषतः दिवे लागणीच्या वेळी सुमारास ते अगदी वेगळे आणि रात्री मध्यरात्री अजूनही वेगळे. झोपडपट्टीच्या सगळ्या रूपामध्ये भयानक विलक्षण रूप दिसायचे ते दिवे लागणीच्या वेळी. सगळी माणसे कामावरून आलेली, येताना पोटात आग घेऊन आलेली, आल्यानंतर पुन्हा चुली पेटवण्यापासून जेवणाची तयारी करण्याचं काम, पुन्हा कोरी करकरीत गावठी दारू पिण्याचे काम आणि ती चढत असताना मोठमोठ्याने बोलण्याचे, भांडण्याचे काम, क्वचित प्रसंगी मग मारामारी सुद्धा. हे रूप काहीतरी अक्राळ विक्राळ वाटत असे. हे त्यांनी असं टिपत गेले आणि त्यांनी मग त्या झोपडपट्टीच्या जीवनावर चक्र कादंबरी लिहिली. आणि चक्रातली ज्या व्यक्तिरेखा आहे त्या मात्र झोपडपट्टीतल्या नाहीत.
त्या कुठच्या त्यांनी आणून त्याच्यात घुसटल्या. म्हणजे माझा समज होता की त्याने हे सगळं बघितलेलं आहे, पण तसं त्यांनी बघितलं काही नव्हतं. त्यांनी त्याच्यात फक्त झोपडपट्टी बघितली. म्हणजे एक आमच्या आरवलीचा एक सारस्वत, तो पळून मुंबईला गेला. मुंबईत त्याचं जमलं नाही म्हणून मग तो कुठेतरी झोपडपट्टीत राहिला. आणि तो त्यांना कधीतरी एकदा दिसला टॅक्सीतून उतरताना, आणि तो झोपडपट्टीत एका बाईबरोबर राहायचा. तो सारस्वत त्या झोपडपट्टीत घातला, त्या अम्माचा नवरा म्हणून. तर अशी त्यांनी पात्र घेऊन ही चक्र गेली. आणि चक्र कादंबरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सरकारचं म्हणजे मॅजेस्टिकने एक कादंबरी स्पर्धा घेतली होती, आणि त्यात त्यांना पारितोषिक मिळालं. पुढे सरकारने त्याला पारितोषिक दिलं, आणि नंतर त्याच्यावर बंदी आणण्याची भाषा झाली की अश्लील आहे म्हणून. पण मग कोणीतरी सरकारला समजावून सांगितलं, तुम्हीच पारितोषिक दिलेल्या कादंबरीवर बंदी आणताय, हे चुकीचं आहे, म्हणून सरकारने ते मागे घेतलं. आणि चक्र कादंबरीमुळे दळवी हे लेखक म्हणून स्थिरावले आणि सर्वसामान्यात गेले ते नाटकामुळे. त्यांना नाटक लिहू नका असे पण सल्ले होते, पण सगळ्यांना माहिती आहे दळवी, सर्वसामान्यांना माहिती, ते बरीच नाटकं त्यांनी लिहिल्यामुळे झाले. ह्या नाटकामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की सूर्यास्त जे नाटक आहे ते असं एकच अशी नाटक आहे की त्यांनी पहिल्यांदा नाटक लिहिलं आणि मग कादंबरी लिहिली. नाहीतर कादंबरी अगोदर आणि कादंबरीचं नाटक करतात. आणि त्यांचं म्हणणं की दोघे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. आपण कमी अधिक म्हणायचं कारण नाहीये किंवा त्याच्यावर अन्याय होतो असं म्हणण्याचं कारण नाही. एक त्यांच्या मुलाखतीचं एक पुस्तक आहे. अनेक लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि त्या मुलाखतीमध्ये मला अनेक जण आधी समजले. त्यापैकी 2 माणसं म्हणजे एक रॉय किणीकर आणि चंद्रकांत काकोडकर यांच्याबद्दल माझं जे पूर्वीचं मत होतं ते बरोबर उलट झालं. म्हणजे काकोडकरांना मी वाईट समजायचो आणि रॉय किणीकर हे नावच भारदस्त मला वाटायचं, अरे जबरदस्त माणूस आहे. तर काकोडकरांचं वाचल्यामुळे त्यांनी जी मुलाखत घेतल्यानंतर काकोडकरांवर खरंच अन्याय झाला किंवा त्यांच्या साहित्याला अश्लील समजलं गेलं तर ते अधिक अश्लील, म्हणजे त्यांनी लिहिलं श्यामा कादंबरीवर त्यांच्या बंदी आली होती. तर त्यांना काकोडकरांना विचारलं की ही कादंबरी अश्लील का, तर त्याच्यात एक वाक्याला ऑब्जेक्शन घेतलं गेली की त्या दोघांनी एका खोलीमध्ये 3 तास धुंदीत घालवले. हे वाक्य अश्लील, म्हणजे ह्याच्यात अश्लील काय दिसतच नाही. पोलीस विचारलेले त्यांच्याकडे आले आणि ज्यावेळी त्यांच्यावर केस निघाली की त्यांनी धुंदीत घालवलं म्हणजे काय केलं असं पोलीस विचारायला लागले. त्यामुळे मी तेवढंच लिहिलंय ना, धुंदीत घालवले. आता आज घालवले काय घालवले ते तुम्ही शोधा, मी काय लिहिलेलंच नाही याच्यामध्ये. त्यांनी गप्पा मारल्या, समजा गप्पांच्या धुंदीत गेले असतील त्यांचे धुंदीत. मी फक्त एवढं वाक्य लिहिलं, पण त्याच्यावर ते काकोडकर लढले. कारण उठसूट प्रत्येक जण त्या कोर्टात जाईल म्हणून लढले आणि त्यांनी सांगितलं मला 20,000 रुपये खर्च आला त्या काळी भांडण्यासाठी, आणि काकोडकर जिंकले. त्यामुळे काकोडकरांबद्दल चांगलं मत झालं. आणि दुसरे रॉय किणीकर, ह्या माणसाबद्दल मला भयंकर आकर्षण, मला चांगलंच माणूस आहे, पण त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर ना तो भलताच माणूस निघाला की पैशाच्या बाबतीत ना ते एकदम विचित्रच होते. ते एकदा दळवींकडे आले आणि म्हणाले की दळवी माझा एक सत्कार करा. तर कसला म्हणे, 60 वर्ष पुरी झाली ना म्हणून 60,000ची थैली मला देऊन टाका, मी तुम्हाला यादी काढून देतो, सगळ्यांकडून 1000 घ्या, 60,000 मला देऊन टाका. दळवी म्हणाले हो पण हल्ली तुमची झालीच नाही. होय 70 करा. ते म्हणा त्याला उशीर आहे, मी उद्या सर्टिफिकेट आणून देतो ना तुम्हाला, माझी सत्य, पण तुमचं नुकसान आहे कारण तुम्हाला 70,000 रुपये द्यावे लागतील. त्यापेक्षा 60 करायला तुम्हाला सोपं आहे. असा हा मनुष्य. दळवीने ते केलं नाही. पण एक दिवशी ते रॉय किणीकर यांच्याकडे आले होते. तर त्यांना निकट होती, पुण्याला जायची आणि पैशाला तिकीट नव्हतं. त्यावेळी पुणे तिकीट 10 रुपये होतं. पण हे ज्यावेळी त्यांच्याकडे आले रॉय किणीकर, त्यावेळी गप्पा वगैरे मारला आणि ह्यांनी त्यांना सूर्यास्ताचं कथानक सांगितलं नाटकाचं. तर त्याचं नाव काही ठेवलं नव्हतं, पण ह्यांनी कथानक फक्त त्यांना सांगितलं. ते किणीकरांना प्रचंड आवडलं. हे म्हणे मस्तच आहे. किणीकरांनी सूर्यास्ताचे कथानक तन्मयतेने ऐकले आणि माझ्या ध्यानीमनी नसताना ते चक्कन उठले आणि त्यांनी माझे डोके आपल्या पायावर ठेवले. या प्रसंगाने मी सद्गदित झालो. किणीकर हे काय करताय असे ओरडलो. ते उठले, आपल्या जाग्यावर बसले. 2 क्षण काहीच बोलले नाहीत. तेही सद्गदित झाल्यासारखे दिसले. मग मला म्हणाले दळवी फार छान नाटक आहे,
हे नाटक गाजेल, निश्चित गाजेल, लवकर लिहा. थोड्या वेळाने त्यांनी विचारले, नाटकाचं नाव काय? मी म्हटलं, अजून ठरलेलं नाही. किणीकर दात ओठ चावत म्हणाले, नाटकाचं नाव गेंडे ठेवा, गेंडे. आजचा प्रत्येक राजकारणी हा निर्लज्ज गेंडा आहे. चहा पिऊन झाल्यावर त्याने आपल्या जॅकेटाचे खिसे चाचपले. मला म्हणाले, दळवी, तुमच्याकडे 10 रुपये आहेत का? जरा द्या. मी त्यांना 10 रुपयाची नोट दिली. त्यावर त्याने आपला स्वतःचा ₹1.25 ठेवला आणि ₹11.25 माझ्या हातावर ठेवीत म्हणाले, ही मुहूर्ताची दक्षिणा घ्या, नाटक तुमचं गाजेल आणि गाजणारच. मला खूप आनंद झाला. मग किणीकर जायला निघाले. दार उघडले. जाता जाता परत माझ्याकडे आले. माझ्या हातात तसेच ते ₹11.25 होते. त्यातली 10ची नोट काढून घेत म्हणाले, ₹1.25 हा चांगला शुभ आकडा आहे. 10 रुपये मी माझ्याकडेच ठेवतो. पुण्याचा तिकिटाचा प्रश्न मिटला. तुमच्या कृपेने घरी जातो. असं दळवींना अनेक लोकांना त्यांनी अनुभवलंय आणि ह्याच्यातून त्यांनी ते मांडलंय. शेवटाकडे येतोय. बॅरिस्टर एक नाटक आहे. आता मी नाही वाचून दाखवतो, बराच वेळ मी बोललो. बॅरिस्टर नाटकाबद्दल सुद्धा मला असं वाटलं की हे नाटक हे बॅरिस्टरचं आहे, म्हणजे विक्रम गोखलेंचं नाटक आहे. पण त्यांनी ज्यावेळी हल्ली मी त्यांच्याबद्दल वाचलं तर ते बॅरिस्टरचं नाटक नाही आहे. ते कोणाचं आहे तर त्यांनी सांगितलं हे मुग्ध प्रणयाचं नाटक आहे. त्यांच्याबरोबर एक माडखोलकर म्हणून एक भाऊराव माडखोलकर होते, गटप्रेम माडखोलकर होते. ते अमेरिकेला गेले होते आणि तिथून एक त्यांना मुली दिसली. त्यावेळी माडखोलकरांचं वय 60 होती आणि ती छोटी मुलगी जात होती. ते माडखोलकर त्या मुलीकडे बघत राहिले आणि म्हणाले, कशी आहे? घरी आले तरी तिचाच विचार करायला लागले. नंतर दुसऱ्या दिवशी परत दिसली. मग त्याला जाऊन भेटले आणि म्हणाले, आज तू वेण्या का घातल्यास? तू अंबाडा काल घातला होतास, तो छान दिसला होता. ती हसली. आता परदेशात थोडीशी सवय असते त्यामुळे ती हसली आणि घरी येऊन म्हणतात की दळवी, उद्या ती अंबाडा घालून येणार हा बघा. दुसऱ्या दिवशी हे परत तिच्या वाटेवर थांबले. दोघे जण अंबाडा घालून आले होते. नंतर ती रोज यायची, मग तिच्याशी बोलायची, काय करायची. नंतर म्हणाले की आपण ज्यावेळी माडखोलकरांकडे जायचो त्यावेळेस ती तिची आठवण काढायची. नंतर म्हणजे मला अनेक घरात घेऊन जायचे आणि त्यांना बायकांना बघायचे ते माडखोलकर आणि त्यांच्याशी गप्पा मारायचे आणि म्हणायचे, कशी आहे ती बाई, बरी आहे ना, छान आहे ना, अशा गोष्टी करायच्या. हे का करायचे तर मी त्यांची प्रेमभावना समजू शकले. त्याच्यात शारीरिक प्रेम नव्हतं, प्लॅटॉनिक प्रेम. हल्ली प्लॅटॉनिक मला वाटतं शब्द वापरतात, सई तामणकर वगैरे वापरते. तर प्लॅटॉनिक प्रेम म्हणणार ते मुग्ध प्रणय म्हणजे एखादा ज्येष्ठ माणूस एखाद्या तरुण मुली आवडते आणि त्याच्याबद्दल चिंतन करतो तर त्याच्यात शारीरिक प्रेम नसतं, तो मुग्ध प्रणय असतो. आणि तो प्रणय बॅरिस्टर मध्ये दाखवलाय त्याने. बॅरिस्टर हा वकील आणि ती त्यांच्याकडे एक कार असते, त्याची बायको असते, तिच्यावरती हे नाटक आहे. त्या मुग्ध प्रणयाचं नाटक आहे आणि त्याच्यासाठी सुहास जोशीने सुंदर काम केलं असं त्यांनी म्हटलं. बहुतांशी मी तुम्हाला सांगितलं, अजूनही सांगायचंय. दळवींबद्दल पुस्तकं वाचल्यामुळे मी अधिक भारावून गेलो. अधिक तुम्ही पण ही पुस्तकं वाचावी अशी सहज सोपं आणि एका साहित्यिकाची वाचण्यासारखी पुस्तकं आहेत. ह्या दळवी हा कधी ते म्हणतो की विनय दळवीमय झालो वगैरे असं. तर दळवींचं वास्तव असतात. दळवींचा एक दोष मात्र माझ्यात आहे हे मला जाणवल्यामुळे बरं. त्यांचे काही गुण माझ्यात नाही आहेत पण दोष एक माझ्यात आहे. कारण त्यांचा एक उमा काकींचा मला एक लेख सापडला. म्हणजे उमा काकी म्हणजे दळवींची पत्नी आहे. तर त्यातला एक परिच्छेद वाचून दाखवतो तुम्हाला शेवटी. तर त्यांनी भिडस्त स्वभावाचे जयवंत दळवी नावाचा एक लेख लिहिलाय. त्यातला शेवटचा परिच्छेद त्यांनी लिहिला की लेखकाला साजेल असे त्यांचे दृश्य भेद म्हणजे लिहिण्यासाठी गुळगुळीत कागद आणणे, अनेक प्रकारची किमती फाउंटन पेने विकत आणणे, ते लिहायला बसले की अनेक पेन पुढ्यात मांडून ठेवतील आणि 2-2 पाने एकेका पेनाने लिहितील. आणि दुसरे दृश्य म्हणजे रद्दी जमवण्याचे. घरी ते अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके घेतात पण वेळ पुरत नाही म्हणून त्यातले हे वाचायचे राहिले, ते वाचायचे राहिले म्हणून ते रद्दी जमवून ठेवतात. या ढिगामुळे खोल्या अस्ताव्यस्त झालेल्या असतात पण त्यांना त्या अस्ताव्यस्त दिसतात हेच मुळी पटत नाहीत. असे सगळी रद्दीने आमचं घर भरलेलं असतं. हे शेवटचं आहे ते माझं साम्य आहे. तिला विचारलं तर माझ्या पद्धतीचं मत तेच असेल. त्यामुळे सगळं साहित्य वाचलं, दळवींचा अभ्यास केला पण गुण नाही पण दोष तरी माझ्यात आहे. मला बरं वाटलं.
धन्यवाद. लग्नाच्या बुफेला ज्यावेळी आपण शेवटी जेवायला जातो त्यावेळी त्या ठिकाणी भात, थोडस शेवटचं वरण आणि भजी मिरची असले तर तो चुरा एवढंच राहिलेलं असतं. त्यामुळे शेवटी जो बोलणारा असतो त्याच्याकडे सुद्धा त्याची स्थिती होते. म्हणजे वेळ निघून गेलेली असते. आता बरोबर 7 वाजलेले आहेत आणि मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत, त्या पटपट सांगतो. एक म्हणजे रवींद्र पिंगे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष 13 मार्च ला ते सुरू झालं आणि आता जयवंत दळवींचं संपत आलं. जवळजवळ 82 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं आणि घाटदार असं जो शब्द वापरतो आपण, कुठलाही फापट पसरा नसताना म्हणजे नेमकं तेवढंच लिहायचं, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पिंगे. त्यांचं साहित्य थोडक्यात सांगतो. त्यांची पहिली कादंबरी परशुरामाची सावली नावाची, त्यानंतर कथा, त्यांनी 2च कथा संग्रह लिहिले, प्राजक्ताची फांदी आणि सुखाचे फूल. आणि त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवले की माझा मूळ पिंडा कथालेखकाचा नाही हे मला लवकर समजलं, त्यामुळे मी कथालेखन नंतर सोडलं. आणि त्यांनी 3 साहित्य प्रकार म्हणजे ललित लेखन, प्रवास वर्णन सुंदर आणि व्यक्तिचित्र, वेधक अशी व्यक्तिचित्र त्यांनी लिहिली. प्रवास वर्णनामध्ये आनंदाच्या 10 दिशा, आनंद व्रत, दुसरी पौर्णिमा, मी नावं सांगतो ती शीर्षक सुद्धा बघा किती चांगली आहेत ती. मग पाश्चिमात्य साहित्य परिचय, म्हणजे मला वाटतं मराठी साहित्यकामध्ये त्यांच्या इतकं पाश्चिमात्य म्हणजे इंग्रजी साहित्याचा अभ्यास वगैरे केलेले कोणीही साहित्यिक नसावेत इतका त्यांचा अभ्यास होता. लहानपणापासून खूप वाचनाची आवड होती आणि चोखंदळ वाचक म्हणजे मराठी साहित्यिकामध्ये त्यांच्या इतका वाचक नाही असं मी म्हणत नाही. अनेक दिग्गजांनी त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. तर त्यांनी पश्चिमेचे पुत्र, पिंपळ पान, हिरवीगार पानं, काही चंदेरी काही सोनेरी, पश्चिमेची धनदौलत हा त्यांच्या मरणोत्तर म्हणजे 2008 मध्ये 17 ऑक्टोबर 2008 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची जी 2 पुस्तकं प्रकाशित झाली त्यापैकी हे पश्चिमेची धनदौलत. त्यानंतर अनुवाद त्यांनी केलेले आहेत. रान कोंबड्याची लढाई नावाचं एक पुस्तक, ऑल्विन जॉन्सन हा अमेरिकन लेखक, त्याच्या लोककथांचा अनुवाद त्यांनी केला. आणि चार्ली चॅप्लिन अशी 2 अनुवादात्मक पुस्तकं आहेत. त्याशिवाय ललित लेखाची त्यांची जवळजवळ 15 पुस्तकं, 14 पुस्तकं त्यांच्या हयातीत आणि रवींद्रायण नावाचं पुस्तक त्यांच्या घरच्या मंडळींनी नंतर ते प्रकाशित केलं मरणोत्तर. मोकळं आकाश त्यांची शीर्षकं बघा, मुंबईचं फुलपाखरू, बकुळ फुलं, फुलं मोहाची, आनंदाची फुलं, प्रकाशाची खिडकी, केशरी कमळ, आनंद पर्व, सुखाचे पदर, रिमझिम पाऊस, माळावरली फुलं, चिरेबंदी, सुखाची एक पाकळी, शकुनाचं पान, समाधानाचे सरोवर आणि रवींद्रायण अशी त्यांची 15 ललित लेखसंग्रहाची पुस्तकं आहेत छानपैकी. आणि व्यक्तिरेखा त्यांचा एकूण साहित्यातला विशेष गुण म्हणजे त्यांनी अत्यंत वेधक आणि गुणांचं वर्णन करणारी अशी व्यक्तिचित्र लिहिली. 10 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली. त्यामध्ये शतपावली, देवाघरचा पाऊस, दिवे, लांबण दिवे, अंगणातलं चांदणं, तुषार आणि तारे, अत्तर आणि गुलाब पाणी, जीवलग सारे, सुखसंगत, सोनेरी सूर्यफुले आणि स्नेहतरंग अशी त्यांची 8 पुस्तकं. शेवटचं स्नेहतरंग हे 2008 मध्येच त्यांच्या, खरं म्हणजे नंतर ते प्रकाशित झालं पण ते आधी तयार झालेलं. त्यानंतर सर्वोत्तम रवींद्र पिंगे नावाचं त्यांचं एक पुस्तक आत्ता 2007 मध्ये जे त्यांच्या मरणापूर्वीच ते प्रकाशित झालं, इथे आहे ते. म्हणजे सगळी पुस्तकं जर कोणाला वाचता आली नाहीत तर ते सर्वोत्तम रवींद्र पिंगे पुस्तक वाचावं. कारण 2, एक म्हणजे मंगेश पाडगावरांची प्रदीर्घ अशी अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे आणि त्यातले लेख जे आहेत त्याची निवड ही स्वतः त्यांनी केलेली आहे, कोणी रवींद्र पिंगे यांनी. आणि स्वतःविषयीचा एक लेख त्यांनी लिहिला आहे, स्वतःविषयी असं ते एक चांगलं पुस्तक आहे. मुद्दाम म्हणजे अगदीच तुम्हाला बाकी पुस्तकं जर वाचता आली नाहीत तर निदान हे सर्वोत्तम रवींद्र पिंगे पुस्तक राजहंसने प्रकाशित केलंय, ते वाचावं. थोडक्यात सांगतो, लेखन संपत्ती त्यांची 300 भारतीयांची व्यक्तिचित्र त्यांनी लिहिली, 300. पाश्चात्य साहित्यिकांचे जवळजवळ 200 परिचय, 100 प्रवास वर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे. आणि विशेष म्हणजे त्यांचं आणखीन एक पुस्तक आहे मराठीतलं एकमेव, मानपत्र. त्यांनी जी अशी मानपत्र लिहिली ना मोठमोठ्याना,
म्हणजे लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सगळीच मोठमोठ्यांची मानपत्र, त्यांनी 60 मानपत्र लिहिलेलं त्यांचं एक पुस्तक, मराठीतलं एकमेव पुस्तक. म्हणजे चतुरंग ही जी संस्था आहे ठाण्याची, ती दरवर्षी अशा साहित्यिकांचे किंवा संगीतकार कलावंतांचे सन्मान करते. तर ती सगळी मानपत्र हे रवींद्र पिंगे लिहायचे. तर त्याचं एक पुस्तक त्या संस्थेने काढलेलं आहे, ते सुद्धा वाचण्यासारखं आहे. 500 ते 600 ललित लेख, 50 कथा आणि 50 अनुवाद, आणि सतत जवळजवळ 50 वर्ष त्यांनी लेखन केलं. म्हणजे वयाच्या 82व्या वर्षी शेवटी, म्हणजे खरं म्हणजे ते म्हणायचे की मला झोपण्यासाठी डोक्यावर तेल घालावं लागत नाही, मला कधी क्रोसिन गोळी लागत नाही, पण दुर्दैवानं त्यांना शेवटी कर्करोगाची व्याधी झाली आणि ते शेवटी मग लिहू शकले नाही, वाचू शकले नाही, वाचू शकत नव्हते. परंतु जवळजवळ 50 वर्ष, वयाच्या 30व्या वर्षापासून त्यांनी जी सुरुवात केली, सतत सातत्यपूर्ण. मंगेश पाडळकरांनी सुद्धा म्हटलं की अनेक लेखक होऊन गेले, परंतु रवींद्र पिंगेचा हा जो गुण आहे सातत्य, तो कुठल्याही लेखकामध्ये मला सापडलेला नाही. 1955 मध्ये त्यांचं महापूर नावाचं नभोनाट्य ते आकाशवाणीसाठी लिहिलं, त्याला प्रथम पारितोषिक मिळालं, त्याचे अनुवाद अनेक भाषांमध्ये झाले आणि मग त्यांचं लेखन सुरू झालं. सगळं आता मी सांगत नाही, परंतु विपुल असं त्यांनी लेखन केलं. वि स खांडेकर, गोनी दांडेकर, मंगेश पाडगावकर यांनी त्यांना पसंतीची दाद दिलेली आहे. पहिला लेख ज्यावेळी त्यांचा माणूसमध्ये प्रकाशित झाला, माणूसमध्ये ते शतपावले नावाचं सदर लिहायचे. किती वर्ष? 5 वर्ष सतत, आणि जवळजवळ 250 लेख त्यांनी सतत लिहिले, साप्ताहिक सदर. तर तो पहिला लेख ज्यावेळी प्रकाशित झाला त्यावेळी वि स खांडेकरांनी त्यांना पत्र लिहिलं, खुशीपत्र, आणि ते खुशीपत्र माणूस या अंकाच्या मलपृष्ठावर, मागच्या पृष्ठावर ते छापलं गेलं. त्याशिवाय गोनी दांडेकर, मंगेश पाडगावकर, सोपानदेव चौधरी, मोठमोठ्या लेखकांनी त्यांना सुरुवातीच्या काळात त्यांना सांगितलं की तुमचं लेखन चांगलं आहे, प्रोत्साहन दिलं. शेवटचं त्यांचं जे आहे ते दुसऱ्या पिढीचं आत्मकथन नावाचं एक लेख, दुसऱ्या पिढीचं आत्मकथन हे पुस्तक, त्याच्यामध्ये त्यांचा शेवटचा लेख जो नोव्हेंबर 2008 मध्ये प्रकाशित झाले ते पुस्तक, आणि पिंगे गेले 17 ऑक्टोबर 2008 मध्ये, म्हणजे त्यांचा आधी लिहून ठेवलेला, नंतर तो प्रकाशित झाला. हे त्यांचा शेवटचा लेख. त्यांचं मूळ गाव उपळे. उपळे हे विजयदुर्ग नजीक जी खाडी आहे त्या खाडीच्या काठावरचं एक गाव, आणि प्रचंड त्यांना जसं दळवीना आरवली गावाशी प्रेम होतं तसं उपळे, त्यांच्या सगळ्या पुस्तकामध्ये परत परत उपळे गावाचा उल्लेख आहे. उपळे गावावर त्यांनी खूप लेख लिहिले, म्हणजे खूप त्यांचा आवडीचा विषय होता. पण बालपण त्यांचं गिरगावात गेलं. त्यांचे वडील शिक्षक, आई शिक्षिका होती. असं सगळं एकूण 82 वर्षाचं त्यांचं आयुष्य. आता त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. विशेष म्हणजे त्यांचं सोपं साधं लेखन आणि शब्दकळा त्यांची जी आहे, त्यांची काही काही वाक्य जी आहेत सगळ्याच पुस्तकातले, मी त्यांचं बहुतेक लेखन वाचलेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ त्यांच्या 40 पुस्तकापैकी 20-25 पुस्तकं आहेत. त्यांनी मला दिलेली 2-3 पुस्तकं आहेत. म्हणजे एकदा मी विवेकमध्ये प्राचार्य वेलिंगकर सर यांना ज्यावेळी राष्ट्रपतीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्यावेळी मी त्या विवेकमध्ये लेख लिहिलेला, गोमंतकाचं ऊर्जा केंद्र, प्राचार्य सुभाष वेलिंगकर. तर तो विवेक मधला लेख त्यांनी कुठून तरी, म्हणजे विवेक ते घ्यायचे, वाचला, आणि त्यांनी कुठून तरी विवेकच्या कार्यालयातनं माझा पत्ता घेतला आणि त्यांनी मला पत्र लिहिलं. तिथून आमची पत्र मैत्री सुरू झाली. माझ्याकडे बरीच त्यांची पत्र आहेत. मग फोन करायचे, आणि त्यांची पत्र लेखनाची सुद्धा एक खास शैली होती. त्यांचं सांगतो, त्यांची शब्दकळा सांगतो तुम्हाला. बघा, एक वाक्य. पदवीचं लॉकेट गळ्यात अडकवून मी सचिवालयात चिकटलो. त्याने ना सुरुवातीला रेशनिंग आणि काय खूप नोकऱ्या केल्या, पण सचिवालयामध्ये त्यांना कायमची नोकरी होती, परमनंट. परंतु आवडीसाठी त्यांनी ती कायमची 15 वर्ष नोकरी करून सोडली आणि त्या आकाशवाणीमध्ये कंत्राटी पद्धतीवर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रुजू झाले. कारण त्यांना माहित होते तिथे आपला जो काय स्वभाव आहे त्याला आपल्याला तिथे वाव मिळेल. चिन्मूळ गुंद नावाचे त्यांचे अधिकारी होते आकाशवाणी. त्यांच्यावर त्यांनी लिहिलं, चिन्मूळ गुंदाच्या चेहऱ्यावर विद्वत्तेची शांत प्रभा होती, जिभेवर सरस्वती होती आणि मस्तकावर बर्फाची लादी होती. हे 3 गुण त्यांनी एका वाक्यात सांगितले. मस्तकावर बर्फाची लादी म्हणजे शांत स्वभाव, जिभेवर सरस्वती म्हणजे छान बोलायचे, आणि चेहऱ्यावर विद्वत्तेची शांत प्रभा म्हणजे विद्वान होते. आता हे आम्ही सरळ सांगितलं असतं ना, ते विद्वान होते, छान बोलायचे,
आणि शांत स्वभावाचे होते, हे आम्ही सांगितलं असतं असं ते लिहायचे. पुस्तक शून्य कोकणी रामराज्य तेव्हा सुखात चालू होतं. आपल्या गावाचं वर्णन करताना पुस्तक शून्य म्हणजे गावामध्ये कोण पुस्तक वाचत नव्हते. ते कोकणी राज्य रामराज्य तेव्हा सुखात चालू होतं. पुढे एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय डेव्हिड थोरो नावाच्या विषयी, धुळीच्या संसर्गाने त्याला क्षयरोगाने नांगी मारली. म्हणजे त्याला क्षयरोग झाला. म्हणजे आम्ही साधं जे सांगतो ते असं सांगतात. मग पुढे पांडित्याच्या बाबतीत मी अपंग आहे, म्हणजे मी विद्वान नाही, मी हुशार नाही असं सांगायचं आहे त्यांना. सुदैव एवढंच की महागाईच्या राक्षसाचा तेव्हा जन्म सुद्धा झालेला नव्हता. म्हणजे त्यावेळी महागाई नव्हती त्या काळामध्ये. कोणे एकेकाळी कोकण भूमी म्हणजे कंगाल शेतकऱ्यांची गैरसोयीने युक्त अशी आदिम भूमी होती. सोयीने युक्त म्हणतो ना, गैरसोयीने युक्त अशी. आईचं वर्णन केलंय, आईच्या वयाचं बघा. आई 50च्या 2 पावलं अलीकडे होती. 2 पावलं अलीकडे म्हणजे 48 वर्षाची होती. मुंबईत जिथे जिथे म्हणून गजानन वाटव्यांचं गाणं असेल तिथे 25शीतले रवींद्र पिंगे केसांचा भांग पाडून हजर असत. म्हणजे 25शीत जरा केसाचे भांग वगैरे पाडतात ना. मासे, जयवंत दळवीचा आणखीन एक गुण यांच्यामध्ये, माशाविषयी प्रचंड प्रेम. त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय एका लेखात, मी आणलेले मासे पाहून घरात दिवाळीचा आनंद उसळे. मासे आणल्यानंतर तो जमाना भावगीत गायक वाटव्यांचा आणि फक्त वाटव्यांचाच होता. म्हणजे सांगायचं हे काय, त्यावेळी वाटव्यांचं नाव होतं. एके ठिकाणी शांतता कशी होती सांगतात, कुणी बोट मोडली तर आवाज होईल इतकी आटोकाट शांतता आणि परीट घडीची स्वच्छता. बघा एक वाक्य, मागे आठवणींचा सुगंध ठेवून वेळ अत्तरासारखा उडून गेला. वेळ लगेच उडून जाते ना, अत्तरासारखा, आणि मागे आठवणींचा सुगंध ठेवून. घरी निवांत बसून पेन्शनचा हिरवागार चारा चघळण्याची क्रिया आम्हा पिंगे कुटुंबियांना पक्की धार्जिणी आहे. म्हणजे अनेक वर्ष आम्ही पेन्शन घेऊन, म्हणजे शिक्षक होते, वडील आई शिक्षक, मग हे म्हणजे पेन्शन हे त्यांचं आयुष्यभर चालत होतं. 1860 पासून 2001 सालापर्यंत जवळपास 150 वर्षे सरकारी पेन्शनच्या पाटाचं पाणी पिंग्याच्या आग्रात खेळत होतं. म्हणजे इतकी वर्ष पेन्शन. चंपा गुणाची नावाचे एका शिक्षिकेचं वर्णन आहे. चंपा गुणाची ह्या कवठी चाफ्याच्या फुलासारख्या टवटवीत दिसणाऱ्या एक शिक्षिका शाळेत होत्या. त्यानंतर अनेक वाक्य, आता मी सगळं सांगत नाही, म्हणजे माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे, पण वेळ अत्तरसारखा उडून गेलेला आहे आधीच. बापू वाटवे नावाचे एक, त्यावेळी व्ही शांताराम त्यांच्याकडे ते होते. त्यांचं आता खरं म्हणजे याच वर्षी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं, कोणाला माहित नाही. तर त्यांच्याविषयी लिहिलं, एका पोस्ट कार्डवर लिहिता येईल इतकं बापूंचं आयुष्य बिन गुंतागुंतीचं आणि मंद प्राणाचं आहे. एका पोस्ट कार्डवर लिहिता येईल इतकं. रानातल्या तळ्यात असते तशी शांतता त्या वास्तूत असे. एका घराचं वर्णन केलंय त्यांनी. मधु गानू हे एक त्यांचं व्यक्तिचित्र, त्याच्यात त्यांनी म्हटलं बघा, मधूचं शिक्षण तुकड्या तुकड्यांनी निरनिराळ्या गावी झालं. म्हणजे इकडे थोडं तिकडे थोडं, तुकड्या तुकड्यांनी. अभिरुची नावाचं एक हे होतं बघा, नियतकाली, त्या काळी खूप प्रसिद्ध. ते बंद पडलं. तर कसं बंद पडलं, अभिरुची आजके देत देत बंद पडलं. माणूस बंद म्हणजे मरतो तसा. अशी खूप वाक्य आहेत. माझ्या कनवटीला थोडासा वेळही अनायास होता. कनवटीला पैसे असतात, कनवटीला थोडासा वेळही होता. आणि एक वाक्य छानपैकी, भुसावळकडे वळलेली आमची गाडी सिग्नलने लालेलाल डोळा वटारल्यामुळे चुपचाप थबकली. सिग्नल पडला आणि गाडी थांबली. पूर्वी वाफेवर धडाडणारी रेल्वेची इंजिनं तिथे पाणी पिऊन घेत, म्हणजे पाण्यासाठी थांबवत ना, ते पाणी पिऊन घेत. आरती प्रभूचं वर्णन केलं बघा, छान आहे. गृहिणींनी पोळीला तेल तूप लावावं, त्यात सहजतेने तो म्हणजे आरती प्रभू कागदाला अक्षरांचे लेप लावायचा. बघा, गृहिणींनी पोळीला म्हणजे चपातीला तेल तूप लावावं, त्यात सहजतेने तो कागदाला अक्षरांचे लेप लावायचा. काय म्हणजे कसं सुस्त आणि काय ते बघा. अशी अनेक वाक्य आहेत. त्यानंतर बरोबर सांगतो,
ग्रंथ वाचन मी सांगितलं, त्यांचं ब्रिटिश काउन्सिलची लायब्ररी, अमेरिकन लायब्ररी आणि मुंबई विद्यापीठाची लायब्ररी, इथून पुस्तकं, आणि रस्त्यावर मुंबईत बघा जुनी पुस्तकं मिळतात, तर ते भटकत असत आणि ती पुस्तकं आणायची. लेखनाचे विशेष मी सांगितलं, एक म्हणजे त्यांच्या लेखनामध्ये नवनवीन माहिती तुम्हाला मिळते, बारीक बारीक तपशील मिळतात. अत्यंत प्रसन्न, साधं, सोपं, घाटदार आणि अल्पाक्षरी लेखन आणि प्रासादिक आणि सहज प्रवाही अशी त्यांची शैली. छोटी वाक्ये, नेमकेपणा आणि छोटासा अनुभव सुद्धा कलात्मक त्यांची मांडणी. वाचकाशी जवळीक साधणारी लोभसवाणी, अनौपचारिक शैली. तुम्ही जर वाचलं ना त्यांचं पुस्तक, एखादं लेख, तर तुमच्याशी ते बोलतात असं वाटतं. कळलं? म्हणजे तुम्ही खरं म्हणजे पिंग्यांचं लेखन हे सिगारेट सारखं आहे. सिगारेट तुम्ही एकदा मजेसाठी ओढली ना की व्यसन लागतं. तुम्ही एक जर पुस्तक वाचलं पिंग्यांचं, तर परत परत लायब्ररीमध्ये तुम्ही पिंग्यांचं पुस्तक मागाल, इतकं त्यांचं लेखन चटपटीत असतं. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गुणांचं कौतुक करणारी त्यांची शैली. ते नेहमी म्हणत, दोषाकडे तुम्ही दुर्लक्ष करा, गुणांचा जय जयकार करा, हे त्यांचं सांगणं असायचं. म्हणजे कोणाचाही दोष असतील तर त्याच्याकडे कानाडोळा करा, परंतु त्यांचे जे काय गुण आहेत त्याचं वर्णन करा. आणि त्यांच्या उपमा, प्रतिमा साधारण कोकणी ढंगाच्याच असायच्या. प्रवीण दवणे त्यांचं वर्णन केलंय की ते म्हणतात की चाफ्याचा सहज शीतल गंध पिंगे यांच्या लेखनात जाणवतो. आणि जिज्ञासा, कुतूहल, 2-3 त्यांचे विशेष. एक म्हणजे चाणाक्ष वाचक, टिपणं काढणं म्हणजे नोंदी ठेवणं. ते कुठे कोणाशी चर्चा झाली, त्यांची घरी आली की काय काय चर्चा आहे लिहून काढायची. फिरायला गेले, भटकंती, त्यात स्वतःलाच भटके मारुती म्हणत. खूप फिरले ते. मला वाटतं मराठी साहित्यामध्ये त्यांच्या इतका फिरणारा लेखक नसते. आणि फिरून फिरून त्यांनी वर्णनं, प्रवास वर्णनं लिहिली, पण नोंदी ठेवायच्या, टिपणं दुसरा विशेष. आणि भटकंती भरपूर, म्हणजे भारत, शेवटी त्यांनी अगदी ते जाण्यापूर्वी लंडनला जाऊन येईल. त्या पत्र पण मला त्यांनी पाठवलेलं. लंडनला गेलो, शेक्सपियरचं हे बघितलं, ते बघितलं वगैरे. त्यांची पत्र लिहायची जी पद्धतीनंतर सांगतो मी. तर हे लेखनाचे त्यांचे विशेष आहेत. आणि कुठलाही साधा अनुभव जरी आला तरी तो लिहून काढायचाच, सोडत नसत. सोपा साधा आमच्या आयुष्यात येणारे अनेक जे प्रसंग असतात ते लिहून काढायचे. त्यांचं एक नेहमी म्हणत असत की कोऱ्या कागदांची हाक मला ऐकू आली की मला राहावण्याचं होतं. मी लिहायला लागतो, कोरे कागद मला हाक मारतात, म्हणजे काहीतरी लिहा असं. आणि आटोपशीर लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य. अर्थात त्यांचे काही 40-43 पानांचे सुद्धा लेख आहेत, परंतु शक्यतो ते काय म्हणतात, मी 3च पाने घेतो लिहायला, कोरे कागद, पाठ कोरे, चांगल्या कागदावर लिहित नसत. मध्यंतरी आम्ही एकदा त्यांचा लेख पाठ्यपुस्तकासाठी मागवला, तो सुद्धा त्यांनी पाठकोऱ्या कागदावरती पाठवला. कारण ते म्हणायचे 3 कागद घेतले की आपोआप 3 कागदावरती मावेल एवढंच मी लिहितो, म्हणजे उगाच फापट पसारा त्याच्यातलं कमी होतो. त्यांच्या लेखनामध्ये जे काही लक्षवेधी नवेच शब्द त्यांनी तयार केले ते नीट ऐका, म्हणजे मजा येईल तुम्हाला. परत परत येणारा त्यांचा एक शब्द म्हणजे नक्षत्र लख. कोणतरी नक्षत्र लख लोकमान्य टिळक, म्हणजे नक्षत्रसारखे चमकणारे. मग वक्वक शून्य, एक लेख आहे त्यांचा, वक्वक शून्य कुसुमाग्रज, म्हणजे आपण म्हणतो नाही की त्या वक्वक्त आहे म्हणजे शांत, वक्वक शून्य आयुष्य. लख स्मरण म्हणजे पक्क स्मरण. जिंदा दिल, हा हिंदी शब्द ते, जिंदा दिल दोस्त कोणतरी, दोस्ताना म्हणजे मैत्री. खांदे घसट, खांदे घसट म्हणजे उगाच कशाला, हे आम्ही म्हणतो खांदे घसट कशाला करायची. लेखकीय मन म्हणजे लेखकाचं मन. घसाफोड, ते म्हणायचे उगाच घसाफोड कशाला करायचा. विना तकलीफ, विना तकलीफ. वाफाळलेला चहा, शब्द वापरल्यानंतर तुम्हाला चहाची आठ, वाफाळलेला चहा. देवाला डोळे, हे त्यांचा शब्द परत येतो. म्हणजे ते काय म्हणायचे, काय ते झालं की देवाला डोळे म्हणजे देव बघणार, म्हणजे आम्हाला जरी नाही कळत तर देवाला डोळे असतात. अंगलट धरणे म्हणजे पुष्ट होणे. गाबुटणे शब्द त्यांचा, गाबुटणे म्हणजे एखादी गोष्ट विरून जाणे. थंडोसा, हा शब्द परत येतो, थंडोसा वाटणे म्हणजे दिलासा, तुम्हाला थंडोसा वाटेल. खाडा करणे किंवा डुलकी घेणे, ते म्हणायचे नवोदित लेखकाने कधी खाडा करता कामा नये, नवोदित लेखकांनी डुलकी घेता कामा नये, म्हणजे काय, थांबू नका, लिहित राहा, असं त्यांचं म्हणणं. सुळकांडत जाणे म्हणजे पाण्यामध्ये ते म्हणायचे की जसं फणसाचं पान पाण्याच्या प्रवाहात सुळकांडत जातं, तसं मी सुळकांडत गेलो, म्हणजे वाहून जाणं जोरात. दाही बोटे स्वच्छ असणं, त्यांनी परत लिहिलं. आकाशवाणीवरती मी काम केलं
सचिवालयात केलं, पण मी दाही बोटही स्वच्छ ठेवून काम केलं, म्हणजे भ्रष्टाचार वगैरे केला नाही. निष्कंप वनश्री असा एक शब्द त्यांच्या लेखनाला. निष्कंप म्हणजे पानं न हलणारी शांत अशी वनश्री. लल्लाड हा शब्द ते वापरतात. आणखीन एक कमाल शांत दैवी वातावरण. कमाल शांत म्हणजे अत्यंत शांत. चळचळीत, कर्तृत्वाचा डिमडिम, चिंतनाचे नवनीत. नवनीत म्हणजे लोणी ना. प्रारब्धाचं नक्षत्र चक्र, लांबण दिव्यासारखी प्रतिमा म्हणजे शांत. कोवळ्या गप्पाष्टका म्हणजे काय अर्थ नसलेल्या. मार डाला असा एक शब्द आहे. बोंगेबाज म्हणजे तुम्ही लिहिताना काही बोंगेबाज लिहू नका. बोंगेबाज म्हणजे अनावश्यक, जे आवश्यक आहे तेवढंच लिहा. कटाप म्हणजे तुमचं नको असलेल्या गोष्टी तुम्ही कटाप करा म्हणायचे, ते कटाप म्हणजे कट करा. छदाम खात्री म्हणजे पूर्ण खात्री. जीव पुलकित झाला म्हणजे आनंदित झाला. गळपटली असा एक शब्द त्याने वापरला. गळपटली म्हणजे गहाळ झाली, काहीतरी आपली एक वस्तू गळपटली. धननिरपेक्ष ऐश. धननिरपेक्ष ऐश, ऐश करायची पण धननिरपेक्ष. आणखीन एक हा कोकणातला शब्द आहे बघा. सखला किंवा खोला धावे पाणी म्हणजे पाणी खोलाला धावतं ना तसं. रमताच ना, लिहून काढताच ना अशा फ्रेजेस त्यांच्यामध्ये. म्हणजे मला जर नागगोरे भेटले नसते किंवा मला जर दुर्गाबाई भागवत भेटल्या नसत्या तर मी टिपणं काढताच ना म्हणजे मी टिपणं काढलीच नसती असं ते. बाकी श्रीराम कृपा हे त्यांचं प्रत्येक याच्या पत्र जर तुम्ही बघितले ना तर पत्राच्या शेवटी बाकी श्रीराम कृपा ते लिहायचे. हुन्नरबाद साहित्य सेवक असं म्हणायचे एकदम. तंगडतोट, तंगडतोट म्हणजे पायपीट. चूलखंड म्हणजे चूल. दुर्गा भागवताना ते कायम ज्ञानमाता म्हणायचे. आणि एक शब्द त्यांचा थकिष्ट जीवन. ते कोणतरी 90 वर्षाचं थकिष्ट जीवन जगतायत. थकिष्ट म्हणजे थकलेलं असे त्यांचे शब्द आहेत. मरणाला मगाशी त्याने सांगितलं ना, म्हातारो देवगडात गेलो. आम्ही फार काय यांचं निधन झालं, देवाज्ञा झालं असे शब्द वापरतो. त्यांच्या पुस्तकामध्ये मरणाला जे शब्द वापरलेत ना, नीट ऐका. अस्तंगत झाला, कोणते तो अस्तंगत झाला. अवतार समाप्ती झाली त्याची बघा. ढगाआड गेला, पाऊल न वाजवता पडद्याआड झाला म्हणजे हळूच. अखेरीस बलाढ्य निसर्गासमोर निशब्द हार पत्करली. मृत्यूने त्याच्यावर हलके झडप घातली म्हणजे मेलयाचं वर्ण हे मृत्यूलेखात. वाळलेलं ते पान गळून पडलं. हृदयविकाराला बळी पडला. आतड्याच्या कर्करोगाचं निमित्त होऊन तो निखळून पडला. हृदयविकाराच्या पहिल्याच निर्दय तडाख्यात तो बळी गेला. पहिलाच तडाखा, पहिल्याच हार्ट अटॅकाने गेला. स्वतःच्या वास्तूत डोळे मिटले. ऐलतीराचा निरोप घेतला. पैलतीराला गेला. डोळ्या वाटे निशब्दपणे प्राण सोडले. अखेर तोंडात पाण्याचा थेंबही न घेता ते श्रीरामाच्या पायापाशी समाधानाने पोचले. अखेरचे डोळे मिटले. इतकी बरेच आहेत शब्द अजून. व्याधींच्या असीम वेदना चक्रातून कायमचे मुक्त झाले. खूप वर्ष आजारी होते. म्हणजे बघा, एक साधं निधन याच्यासाठी काय काय शब्द त्यांनी वापरले ते. शीर्षक सुद्धा त्यांच्या पुस्तकाची किंवा लेखांची. लेखन धुंद रमेश मंत्री. साने गुरुजी लांबच लांब पसरलेली सावली लेखाचं शीर्षक आहे. काकांची सोनेरी सायंकाळ काका कालेलकर. महंत मंगेश पाडगावकर. पारदर्शक सोनोपंत. पाया शुद्ध जितेंद्र अभिषेकी. मुरब्बी दामोअण्णा. नितळ कवितेचे धनी शंकर रामाणी. पक्षी शून्य आभार. पक्षी शून्य आभार म्हणजे पक्षी नसलेलं. जगण्यातलं मीठ. मधु मंगेशांची हनुमान उडी. माती जिथली अबिर गुलाल. हरिंद्रनाथ एक वेल्हाळ आजोबा. मुठभर प्रकाश. मधुर सुखाचा नजराणा. एका शतायूचा सुख सोहळा. अशी लक्षवेधक अशी त्यांची शीर्षके असतात. बाकी खूप आहे. व्यक्तिगत त्यांचं जे तत्वज्ञान ते असं म्हणतात की कुणाचाही न्याय करायचा नाही. पहिली गोष्ट, कुणाच्याही सुखावर हेतुपूर्वक निखारा ठेवायचा नाही. घमेन करू नका. शेरात सवाशेर प्रत्येकाला भेटतो. देवानं, हे त्यांचं वाक्य आहे, देवानं दिलेलं सरत नाही आणि माणसाने दिलेलं पुरत नाही. मागे शून्य पुढे शून्य तेथे कैचे पाप पुण्य. काळकंठो आनंदाचा. हे त्यांचं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. मिळायचं तेवढं याचना करता लाभलं आपल्याला. आणि त्यांचा शब्द आहे, कुठली फिल्डिंग न लावता मला जे पुरस्कार माझ्या नशिबात होते ते मिळाले. फिल्डिंग हा शब्द त्यांचा
आहे. दोषांकडे दुर्लक्ष करायला मी सांगितलं मगाशी. इतरांच्या गुणांचं कौतुक करण्याची त्यांची मानसिकता होती. आणि विशेष म्हणजे त्यांचा खूप गोष्टी सांगण्यासारख्या. त्याच्यात एक गोष्ट म्हणजे नवोदितांना त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं. अनेक वेळा ज्येष्ठ जे साहित्यिक असतात ते दुसऱ्याचं वाचत नाहीत. एखाद्याने पुस्तक जर पाठवलं अभिप्रायासाठी तर ते सुद्धा त्याची पोच देत नाहीत. पण पिंग्यांचा विशेष काय, त्यांना तुम्ही पुस्तकं पाठवायची गरज नव्हती. आता माझा लेख त्याने विवेक मध्ये वाचला, मला पत्र आलं, अशी हजारो पत्र ते लिहायचे. त्यांचा पत्ता मिळवायचा आणि त्या पत्रामध्ये कौतुक करायचं, काय दोष असतील तर हळूच सांगायचे. आणि आपण सध्या काय काय करतो, 3 गोष्टी असायच्या त्यांच्या पत्रामध्ये. आणि मला वाटतं मराठी साहित्यामध्ये इतका म्हणजे नवोदितांना प्रोत्साहन देणारा दुसरा लेखक नाही. स्वतःहून म्हणजे कुठेतरी वाचलं, पत्ता मिळवला, पत्र लिहिलं आणि मग त्यांचं चालू म्हणजे ते पत्रलेखन मग चालू. माझं पहिलं पत्र त्यांनी लिहिलं, त्याच्यानंतर कितीतरी पत्र माझ्याकडे त्यांची आली. 2008 पर्यंत, ते जाण्यापूर्वीपर्यंत त्यांची पत्र माझ्याकडे आहेत. तर अशा प्रकारे प्रोत्साहन देणारा असा लेखक जो आहे नवोदितांना. आणि प्रस्थापितांचं सुद्धा लेखन जर वाचलं तर ते दाद द्यायचे. मान्यवर काय म्हणाले मगाशी सांगतो बघा. गोनी दांडेकरांनी एकदा सांगितलं, पिंगे स्वतःची स्वतंत्र मोहर असलेलं नाणं तुम्ही मराठी साहित्यात पाडलं, ही तुमची बहादुरी आहे. मंगेश पाडगावकरांचं वाक्य आहे, पिंगे यू यूज युअर पेन फॉर गुड रायटिंग, यूज युअर पेन फॉर गुड रायटिंग अँड यूज युअर गुड रायटिंग फॉर गुड कॉन्टॅक्ट, असं त्याने सांगितलं. सोपानदेव चौधरी म्हणजे आपल्या यांचे बहिणाबाईंचे पुत्र, त्यांनी म्हटलं, पिंगे माझे शब्द लक्षात ठेव, या हाताने तुझी लिहिशील त्याचं सोनं होईल. शंतनू चिंधडे नावाचे कवी जे आहेत त्यांनी लिहिलं, पिंगे तुम्ही गद्यातले बाबा बोरकर आहात. वसंत मिरासदारांनी सांगितलं, पुस्तकांच्या जगात रमलेला आणि अनेक साहित्यिकांच्या वैयक्तिक जीवनातील घटना इतक्या तपशिलाने सांगणारा दुसरा साहित्यिक आज सापडणे अशक्य. व्यंकटेश वळसंकर नावाचे कर्नाटक लेखक ते म्हणाले की मराठीतील ललित लेखनाचे दुसरे नाव म्हणजे रवींद्र पिंगे. चित्रकार दीनानाथ दलाल, पिंगे स्वतःला निष्कारण कमी लेखू नका, यू आर अ मेजर रायटर. त्यांची आई म्हणायची, रवी तू इस्टेट केले नाहीस हे दिसतच आहे, पण तुझं नाव हीच तुझी इस्टेट असेल. वडील म्हणायचे, रवी तू इतकं सुंदर लिहितोस की त्या विषयावर दुसऱ्या कुणाला पुन्हा लिहायलाच नको. शंकराचार्यावर नि कुमार गंधर्वावर तू लिहिलंस, आता या विषयावर दुसरा कोणी पुन्हा लिहिल काय, देवाचा अनुग्रह आहे तुला. आणि मंगेश पाडगावकरांनी एकदा म्हटलं की पिंगे अनेकांच्या गळ्यात सूर आहेत, तेही गातात, पण तू बंदिशी गातोस, हा फरक आहे. तर असं सगळं आहे त्यांच्या लेखनामध्ये. चांगले चांगले सुविचार पण आहेत, ते पण माझ्याकडे आहेत आता, पण मी आता सांगत नाही तुम्हाला. त्यांचे उत्कृष्ट लेख जे आहेत ते कुमार गंधर्वांचा शांत तृप्त जग नावाचा 33 पानांचा लेख आहे, अत्यंत सुंदर. बालगंधरावरती त्यांनी चंद्रास्त नावाचा लेख लिहिलाय 25 पानांचा. शंकराचार्यांचा 16 मठ असा एक लेख आहे. अरविंदांच्या पोंडेचरीत असा पहिला लेख त्यांचा, तो खूप गाजला. माती जिथली अबिर गुलाल, हा सरहद्दीवर त्यांनी प्रवास करून जवळजवळ 1500 मैल त्यांनी प्रवास केला आणि मग त्यांनी तो लेख लिहिला. आणि मासळी भात सोलकडी सारस्वताचं परब्रह्म, हा त्यांचा अत्यंत गाजलेला, म्हणजे तो लेख इथून कोणीतरी अमेरिकेत आणि कुठेकडे वाचला आणि त्यांनी एका माणसाने कुठून तरी परदेशातनं आपल्या घरी सावंतवाडीला पाठवला हा लेख वाचा म्हणून. तर त्याच्यातला थोडासा भाग मी नंतर तुम्हाला वाचून दाखवेन, कारण आता वेळ कमी आहे. मी खरं म्हणजे आणखीन एक लेख आणलेला, त्यांचा एक आणखीन लेख आहे, तो वाचत नाही आता, पण कधीतरी वाचा तुम्ही तो. मी तो त्याच्यावरती घालेन आपल्या ग्रुपवरती. तो कशावरती आहे माहिती विषय बघा, अत्यंत साधा. पंजाबी धाबा एक फरमास खाद्य संस्कृती, असा तो लेख आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे वाचायचा होता पण वेळेअभावी मी वाचत नाही. पत्र जी आहे त्यांची ही, ते पत्र फक्त पोस्ट कार्डावर लिहायची, सगळी मला पाठवलेली पत्र. पहिलं पत्र फक्त वाचून दाखवतो मी. श्री गजानन राव यांना नमस्कार. 10/10/4च्या साप्ताहिक विवेक मधला प्राचार्य सुभाष वेलिंगकरांच्या कार्याचा परिचय करून लेख वाचला, तो आवडला. सेवा कार्यात रमलेल्या मंडळींना प्रसिद्धी वेळीच देण्याचं तुमचं अगत्य प्रशंसनीय वाटलं. मात्र त्यात सुभाष सध्या कुठे राहतात त्यांचा उल्लेख नाही, ही त्रुटी वाटली, तेही सांगितलं त्यांनी. तुमचा पत्ता विवेककडून मिळवला असो, मला प्राचार्य वेलिंगकरांचा पत्ता किंवा हॅलो क्रमांक कळवा, मी त्यांना पत्र लिहेन, तशी उत्कट इच्छा आहे.
आपण काय करता, मी लेखन वाचन करतो, संघ परिवाराच्या काठावर आहे, बाकी श्रीराम कृपा, हे शेवटचं त्यांचं असायचं. आणि मग त्यांनी खूप अशी पत्र लिहिली, त्याच्यात मग आपण काय लिहिलं, आपण आता काय प्रकाशित केले, सगळं याच्यामध्ये आहे. फक्त आता मी शेवट एक मासळी भात आणि सोलकढी हा जो लेख आहे ना, त्याच्यातला एक थोडासा भाग वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्यांची शब्दकळा म्हणजे काय ते लक्षात येईल. साधा विषय आहे, मासळी भात आणि सोलकढी, आपण जी खातो आणि पितो ती. त्यांनी लिहिले ते वाचतो हा जरा. मासळी भात आणि सोलकडीचं संत शांत जेवण ही सारस्वतांच्या जीवनातल्या परमसुखाच्या अध्यायाची पहिली ओळ असते. निखळ मासे खाऊ माणसं पोत्याने असतील, सारस्वतांचं त्यात खास वेगळेपण आहे. मासे खाणं ही त्यांची नुसती चैन नाही, ती जवळपास धर्माज्ञा आहे. माळ घातलेली भिंतीवरली मंगेश शांतादुर्गेची नजरानजर करणारी तस्वीर, त्यांचा देव मंगेश शांतादुर्गा. घरात सोलांचा आणि नाळांचा साठा, घराशी जिवलकपणाने बांधलेली कोळीण आणि गप्पांच्या किनारानं सर्वांची ऐशी तैशी करीत चालणारी अतिसंत भोजन पंगत ही सारस्वतीय कौटुंबिक जीवनाची धर्म चौकट आहे. मासळी हा त्यातला प्राण. सारस्वतांच्या राज्यात मासळीला पर्याय नाही. या अफाट दुनियेत सप्तसागर आहेत, सरोवर, तळी आहेत, नद्या नाल्या आहेत, विहिरी आहेत, दलदली आणि खारटाणा आहेत. या सर्वांमध्ये अपरंपार मत्स्यधनाची बेगमी त्या जबरदस्त आदिम इच्छाशक्तीने झालेली आहे. मुदलात मोठं थोरलं शून्य होतं, आदी अंत काही नव्हता, नुसती पोकळी. आस्ते आस्ते मग पृथ्वी गोल जन्मला, पाणी खेळलं, हवा खेळली, शेवाळ अंकुरलं, मग जीव सळसळले, मागोमाग मासे आले. गेली लक्षावधी वर्ष ते इथं वंशवेल वाढवीत आहेत. 100 टनी अजस्र देव माशापासून थेट नखा एवढ्या मोत्याळ माशापर्यंत अनंत चित्रविचित्र प्रकार पाण्यामध्ये जिवंत आहेत. घर तिथं वासा आणि पाणी तिथं मासा, असा सृष्टीचा कायदा. माणसाच्या चवबुद्धीला सृष्टीनं बहाल केलेला तो रत्नखचित नजराणा आहे. निसर्गाची ती खूण सारस्वतांच्या ठीक लक्षात आली. त्यांनी तो थोर भोग मनमुराद आस्वादायचा कौटुंबिक चंग बांधला. आज ते सुखी आहेत. मत्स्यगंगाशी दारातून धोधो वाहत असताना सुद्धा काही मंडळी त्या पावन प्रसादाकडे पाठ वळून का बसली आहेत, हे कोडं अजब आहे. म्हणजे शाकाहारी लोक. त्याची उकल माझ्यापाशी नाही. अर्थात मासे न खाणाऱ्याला दुरुस्त करणं हे माझं अवतार कृत्य नक्कीच नसल्यामुळे फार तर मी इतकीच प्रार्थना करीन की हे करुणा करा. ही प्रार्थना आहे का शाकाहारी माणसासाठी? हे करुणा करा. मुर्दशांची आमटी, तळलेल्या कालवांची चटणी आणि तिसऱ्यांचं झणझणीत सुक अशा वर्धिष्णू चवीच्या मौलिक माल मसाल्याकडे मुक्ता नेसून उपेक्षा वृत्तीनं पाहणाऱ्या तुझ्या त्या सोवळ्या आणि वृक्ष लेकरांना तू विपुल क्षमा कर. कारण आपण कोणत्या अभिजात सुखाला अकारण पारखावत आहोत हे त्यांना कळलेलंच नाही. अरे, एका सुंदर तंद्रीत मासे मडकावणं हा केवळ सारस्वताचा नव्हे तर मूळ माणसाचाच जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो ह्या भूमीवर यावत चंद्र दिवाकर अबाधित राहणार. तब्येतीनं मासे खाण्याच्या आनंदाला पर्याय नाही आणि मत्स्यभक्तीच्या प्रश्नावर तडजोड संभवत नाही. मासे खावेत तर अट्टल सारस्वतासारखे आणि सारस्वताच्या जिंदादिल पंगतीला मी त्यातलाच भिडू म्हणून छाती ठोकपणे सांगतो, माशांच्या सारस्वती स्वयंपाकाला दुसऱ्या कशाची सर येणे नाही. ते त्रिभुवन अजिंक्य आहे. दिवस, आता बघा वर्णन, दिवस सुट्टीचा असावा, शक्यतो सोमवार किंवा गुरुवार नसावा, मागे कसला तगादा नसावा, उन्न हळूहळू चढू लागावीत, दारात कोळीण यावी, थोडीशी अटळ पण जिव्हाळ्याची हुज्जत घालून तिच्याकडून 5-6 बांगडे, ओंजळभर कोलंबी आणि त्याच्या दुप्पट तिसऱ्या किंवा तारल्या घ्याव्यात. त्या घरात स्वाधीन करायच्या. नारळ भरपूर आहेत ना याची घरात डोकावून एक वार खात्री करून घ्यायची. अर्थात ते नाहीत असं संभवत नाही. जशी हवा नसलेली पोकळी दुनियेत अस्तित्वात नाही, त्याचप्रमाणे किमान 2 नारळ बेगमीन नसलेलं सारस्वती स्वयंपाकघर असूच शकत नाही. पैकी एक नारळ शांतादुर्गेला लागतो, दुसरा हुमण सोलकडीचा आद्य मानकरी. कांदे, लसूण, तिरफळ, सोलं वगैरेची पंचायत बायकांकडे सोपवायची. त्या लफड्यात आपण सुतराम अडकायचं नाही. त्यांचं त्या जाणवत. खूप उशिरा आंघोळ आटवायची, गाव गप्पा करायच्या, त्या सुद्धा गोटातल्या बरोबरच राजकारणाची आणि त्याहीपेक्षा राजकारण्यावाल्यांची.
ऐशी तैशी करायची, त्यांना 2 कोकणी शिवाय हसडायच्या, काळज्या विसरायच्या, देवाला नमस्कार करायचा. हे होईपर्यंत एक वाजतोच. आतून वर्दी येते, मग पानापाशी बसायचं आणि प्रथम तळलेल्या तुकडीचा वास आत ओढून घ्यायचा. नंतर गरमागरम भाताच्या वाफावर फुंकरी मारायच्या आणि त्याच्यावर माशाचं लाल भडक कालवण ओतून घ्यायचं. भिंतीवरल्या वरद मंगेश शांतादुर्गेच्या फोटोकडे एकदा नेत्र जुळवायचे, कारण त्यांच्याच कृपेने हे अन्नब्रह्म समोरी आलेलं असतं. आणि मग गावाकडच्या आठवणी काढीत संतपणे जेवायचं. जेवताना यथेच्छ गप्पा मारायच्या. हात वाळतील वाळू देत, सोलकडीचा एक भुरका मारला की ते पुनश्च ओले होतील. भातामागून भात घ्यायचा, त्याला तिसऱ्याचं झणझणीत सुकं चवीपुरतं लावायचं आणि तो किंचित सुका भात प्रसन्न चित्तानं खायचा. बायका आग्रहाने वाट्या भरतातच, आपण तोंडाने नको नको म्हणायचं, पण रेटायचं. सुरमई, बांगडा, पापलेट वगैरे मासे गर भरपूर देतात. ते असतील तर गराचे तुकडे अलग अलग खायचे. मांजाळी तळी असेल तर बिनदक्कत अख्खीच्या अख्खी काट्यासकट खायची. असं आहे सांग्र संगीत सारस्वती जेवणाचं मधुर अर्थपुराण. पुढलं आहे, वाचत नाही मी, अंदाज आला असेल. साधं जेवण त्याचं इतकं छान त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि हा त्यांना विचारलं तुमच्या आवडीचे लेख कुठले, तर त्या लेखामध्ये त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे अत्यंत साधं सोपं आणि कुठलाही साधा सोपा विषय घेऊन ते फुलवून लिहायचे. आणि नवोदितांना सतत सांगायचे सतत की काही तुम्हाला अनुभव आला तो तुम्ही टिपून ठेवा. नोंदी त्यांच्या छानपैकी असायच्या. आणि त्याने असं सांगितलं की दुर्गाबाई भागवतांनी त्यांना हे सगळं वेड लावलं, म्हणजे नोंदी ठेवायचं. त्यामुळे ते इतरांना सांगायचे की नोंदी ठेवा, सतत लिहा, म्हणजे आळस करू नका, डुलकी घेऊ नका. ते म्हणायचे म्हणजे लेखनात डुलकी घेऊ नका, सतत लिहित राहा. अशा प्रकारची त्यांची अनेक पुस्तकं आहेत. आम्ही यावर्षी ती पुस्तकं सगळी वाचून होणार नाहीत, 40 पैकी 20 तरी पुस्तकं होतील. दरवेळेला एक दोन पुस्तकं आम्ही वाचणार आहोत. आणि दुसरं म्हणजे मगाशी हिची ओळख करताना एक गोष्ट जरा राहून गेली. तिचा जो ओळख कथा संग्रह आहे तो गेल्या वर्षी साहित्य अकादमीचा जो युवा पुरस्कार असतो, युवा, त्याची जी शेवटची नामांकन यादी असते शेवटची, तर ते पारितोषिक दुसऱ्याला मिळालं, पण शेवटच्या नामांकन यादीमध्ये आमच्या सोनालीचा ओळख हा कथा संग्रह होता. म्हणजे तिच्या लेखनाची प्रत सांगतो. आणि अंतरंग नावाचं तिचं एक चॅनल आपल्याला माहिती आहे, मुलाखती वगैरे घेते, ते एक चालू आहे. तर ते मगाशी जरा तुमच्याकडून सुटलं, ते मला पकडलं. धन्यवाद. सर्वांना शुभ संध्याकाळ. मला माहिती आहे वेळ बराच झालेला आहे आणि मगासपासून आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची मनोगते ऐकलेली आहेत, ज्यांची जन्मशताब्दी वर्ष आता सुरू आहेत आणि जयवंत दळवी यांचं तर आता समाप्तीकडे होत आहे. परंतु या पार्श्वभूमीवरती अतिशय सुंदर अभ्यासू आणि मौलिक अशा पद्धतीचे विवेचन मनोगत आपण मान्यवरांकडून ऐकलेली आहेत. त्यामुळे आपण जरी सगळी पुस्तकं वाचली नसली तरी सुद्धा त्यांचं जीवन आणि कार्य आणि सातत्यपूर्ण ध्यास घेऊन कशा तऱ्हेनं हे सगळं ज्ञानयज्ञ जो आहे, विचारांचा यज्ञ जो होता, तो पुढे प्रवाहित झालेला आहे हे आपण ऐकलेलं आहे. मला इथं मुद्दामहून मानसीचा, कारण मानसीचा सत्कार या ठिकाणी माझ्या हस्ते झाला. खूप मला स्वतःला त्या अभिमानास्पद वाटलं, कारण खूप लहान वयामध्ये तिनं अशा तऱ्हेचं यशोशिखर गाठलेलं आहे. आणि मला माहिती आहे की पूर्वीपासून मी तिला ओळखते की साहित्य संस्कृतीचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी ती निश्चितपणे प्रयत्न करणार. आता अलीकडच्या कालखंडामध्ये तर आपल्याला माहिती आहे की गोव्यातील मराठी संदर्भात वेगवेगळी वक्तव्य आपल्याला ऐकू येतात. परंतु या पार्श्वभूमीवर मानसीने जे घवघवीत यश मिळवले, जसं सोनाली म्हणजे पुणेला विद्येचं माहेरघर म्हणतात, त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ती प्रथम आलेली आहे. आणि हा मला वाटतं आमचा सर्वांचा मोठा गौरव आहे. त्यामुळे मानसी तू निश्चितपणे खूप मोठी होशील, विचारानंही वाढशील आणि या सगळ्या म्हणजे साहित्य संस्कृती म्हणा किंवा एका वेगळ्या ठिकाणचा ध्यास जो तू घेतलेला आहेस, तो ध्यास तुझा खरंच परिपूर्ण होईल. अशा तऱ्हेच्या आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तू खरंच खूप मोठी होशील. आणि साहित्य संगम आणि साहित्य प्रेरणा कट्टा यांच्या माध्यमातून हा जर तुझा इथं सन्मान झालेला आहे, कारण ही खरी तर प्रेरणा आहे. कारण याच वयामध्ये नेमका याच वेळी जेव्हा आपला सत्कार होतो ते प्रोत्साहन असतं आपल्या पुढील वाटचालीसाठी.
खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं एक ज्याला आपण म्हणू की जिद्दीची देणगी त्या माध्यमातून आपल्याला तुला निश्चितपणाने मिळेल हा आशीर्वाद आहे. सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे. खूप मोठी होशील मानसी तू. तर या ठिकाणी सुरुवातीपासून जे समारोप अगदी थोडक्यात मी करेन की सुरुवातीपासून राजेश नाईक यांनी आपलं मनोगत, कारण इथं वेगळेपणा काय होता तर जयवंत दळवी जे सहवास ज्यांना लाभलेला आहे, जे व्यक्तिमत्व, जी थोर व्यक्तिमत्व ज्याने आपल्याला शब्दधन दिलेले आहे, त्या व्यक्तींचा सहवास आम्ही त्यांना प्रत्यक्षात बघितलेले नाही, परंतु त्यांचा सहवास लाभलेली माणसं आज या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये राजेश नाईक असू दे आणि आदरणीय सचिन दळवी असू दे, की त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने होते जया दादा किंवा जया काका हे कसे होते, ते त्यांच्या मनोगतातून आपण ऐकलंय. आम्ही साहित्य वाचलं होतं त्यांचं, म्हणजे माणसांचा शोध घेणारा, माणसांच्या अंतरंगाचं वेध घेणारं व्यक्तिमत्व. जसं सौदागरजींनी सांगितलंय की त्यांनी बाकीच्या याचं वर्णन केलं नाही, पण माणसांचं नेमकेपणाने वर्णन केलेलं आहे. कारण जी सामाजिक संवेदनशीलता जी आहे, ज्या अस्वस्थतेतून त्यांनी ह्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिलेलं आहे की माणूस बाहेरून दिसतो शांत. आता आपणही मगासपासून इथं बसलेलो आहोत, म्हणजे आपण वर्तमान काळामध्ये आहोत, वास्तव जीवन जगत आहोत, परंतु आपण खरंच या ठिकाणी आहोत का, हा एक जेव्हा आपण मुद्दा मनामध्ये घेतो. पण लेखकाने त्या पद्धतीनं ते चित्रित केलंय की संध्या छायासारखं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे, कितीतरी वर्षापूर्वी लिहिलंय. जे वृद्धत्वाची समस्या त्याच्यामध्ये आहे, आज तर ह्या समस्येनं अधिक उग्र रूप केलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादा लेखक, जेव्हा एखादा साहित्यिक सामाजिक संवेदनशील होऊन त्या समाजाच्या वेदना आपल्या अंतरंगामध्ये रिचवतो, त्याचं प्रकटीकरण करतो साध्या सोप्या भाषेमध्ये, तेव्हा सगळ्यांनाच ते सगळं जगणं आपलं कसं वाटतं. की जयवंत दळवींनी जे काही केलेले ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला उलगडून जाणार, आणि ते सगळं मनोगत जे आहे ते मनोगत यांनी सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांचं पत्र एकच वाचून दाखवलं, त्या पत्राच्या माध्यमातूनच आपल्या लक्षामध्ये आलं असेल की किती जिव्हाळा किंवा एक भावनिक नातं, एक ओलावा, आपण कोणीतरी एक वेगळे आहोत हे अजिबात त्यांच्या ठिकाणी नव्हतं. तर आपुलकीनं, म्हणजे माणसं धन दौलतीनं जवळ येत नसतात, तर शब्दाने ती जवळ येत असतात, नात्यानं जवळ येत असतात, आपुलकीनं जवळ येत असतात, आणि ते सगळं त्यांच्या एकंदरीत साहित्यामध्येही आपल्याला दिसतं. आणि आदरणीय दळवींनी सांगितलं तसं आदरणीय विनय सौदाकर त्यांनी जास्तीत जास्त त्यांची पुस्तकं वाचलेली, आणि त्या वाचण्यामधून त्यांनी जे काही म्हणजे ते निवेदन सुद्धा त्यांनी केलं. कारण खरं तर आता खरं त्याच्यावरती बोलायचं नाही, कारण प्रत्यक्षात आपण ते सगळं ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सहजपणा होता, ओघवती शैली होती, आणि ते ऐकत राहावंसं वाटत होतं. तर रवींद्र पिंगेंचं सुरुवातीला जे नाव आहे ते मी सरांकडूनच ऐकलेलं होतं. आता युट्यूब चॅनलचंही उद्घाटन झालेलं आहे, आणि मला मुद्दाम म्हणजे जसे आता मानसी आहे, म्हणजे मी त्याच्यापेक्षाही म्हणजे कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनापासून मी जोडलेले होते या सगळ्या साहित्यिक चळवळीशी. आणि जेव्हा साहित्य संगमचा सहवास मला लाभला त्यावेळेला म्हणजे माझ्यातील साहित्यिक म्हणजे जो आहे नवोदितांना व्यासपीठ मिळणं जे आहे ते सगळं, कारण माझ्या वेळोवेळीच्या विवेचनामध्ये मी नमूद केलेलं आहे, माझ्या पुस्तकामध्ये मी सुद्धा साहित्य संगमचा कारण हेच व्यासपीठ होतं ते. आणि पिंगेविषयीचं बोलणं सरांकडूनच कळून आलं, आणि त्याच्यानंतर त्यांचे काही कलाकृती, साहित्यकृती ज्या आहेत त्या वाचनामध्ये आल्या. आता सरांच्या विवेचनातून ते पिंगे कसे होते, त्यांचं एकंदरीत लिखाणाची शैली कशी होती, म्हणजे जे लालित्य आहे किंवा वेगळे वेगळे शब्द निर्माण करण्याची त्यांची जी पद्धती आहे त्याच्यातून एक वेगळेपणा, आणि ज्यांचं प्रचंड असं वाचन असतं, इंग्रजी लिखाण त्यांचं होतं, इंग्रजी वाचन मोठं होतं. मग या सगळ्यामधून त्यांची जी लेखन शैली विकसित झालेली आहे त्याचं नेमकेपणाने वर्णन सरांनी केलेलं आहे. कारण साहित्य संगम सारख्या संस्थेच्या माध्यमातून आत्ताच आपण ऐकलं की किती दिग्गज कलाकार या माध्यमातून पुढे येऊन गेलेले, की जेव्हा आपण छोट्या छोट्या उपक्रमातून असं काहीतरी साधत जातो तेव्हा त्या आपल्या मनामध्ये ठळकपणाने राहतं, ती ठळक खूण होत जाते. मोठमोठे इव्हेंट आम्ही बघितलेले, मोठमोठे हजारोंच्या संख्येनं साहित्यिक संमेलन होतात सगळे, परंतु तिथं काही आपल्याला ऐकू येत नाही किंवा आपल्याला माहिती मिळत नाहीये किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडत नाही. परंतु या माध्यमातून समग्र रवींद्र पिंगे एक, त्याचबरोबर आपल्याला जयवंत दळवी हे सुद्धा कळून चुकले. सुरुवातीपासून खुमासदार पद्धतीनं सरांनी ओळख करून दिली, त्याच्यानंतर यांनीही त्यांची शैलीतून आपली ओळख करून दिलेली आहे. सोनालीचं
निवेदन जे मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे आणि सगळं म्हणजे जे दाम्पत्य आहे प्रगती आणि महेंद्र त्यांचा अनुभव तर अलीकडेच मला परिक्रमेच्या बाबतीत आलेला होता. कारण शेवटी जेव्हा घरामध्ये आपण येतो तेव्हा आतिथ्यशीलता ही महत्वाची असते आणि ते आतिथ्य ह्या घराने आणि ह्या दाम्पत्याने दाखवलं म्हणून सुद्धा एक वेगळेपणा जो आहे तो या कार्यक्रमाला आलेला आहे. मी बोलणार नव्हते पण म्हणतात की एखादी सासूरवाशीण जेव्हा माहेरी येते तेव्हा राहत नाही, भावना अनावर होतात आणि त्यामुळे बोला सर तर कारण साहित्य संगमला मी जोडलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे सरच मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जरा थोडस अंतर पडलं, परंतु सरांचं व्यक्तिमत्व असं आहे की परत परत ओढून आणणं, परत परत खेचून आणणं आणि त्यांनी जे दिलेलं होतं की मी नक्कीच येणार, अशा याच्यावरती टिक करा किंवा मी येणार नाही. त्यामुळे नक्कीच हा शब्द जरासा मला त्रास करत होता, कारण एकदा नक्कीच केलं की मग नंतर मागे सरता येणार. त्यामुळे सरांनी मला नक्कीच केलं. मी नंतर कार्यक्रम पत्रिका वाचली आणि त्याच्यामध्ये नाव बघितलं आणि म्हटलं आता नक्कीच झालं ते इथं येणं. तर असं साहित्य संगमची ओढ ही मनापासूनची आणि शेटगावकर सर जेव्हापासून अध्यक्षपद स्वीकारताय तेव्हा तर याच्यामध्ये खूप मोकळेपणा आपल्याला दिसतो. कारण अशा उपक्रमामध्ये जो एक मोकळेपणा असतो त्या मोकळेपणातून आपण जोडले जातो, त्याच्यातून एक नातं निर्माण होतं. साहित्य संगमने साहित्य प्रेरणा कट्ट्याला प्रेरणा दिली आणि ह्या दोन्ही संस्थांनी अलीकडेच प्रेरणा कट्ट्याच्या माध्यमातून मला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद जेव्हा प्राप्त झालं तेव्हा सुद्धा या कट्ट्यामध्ये जोडलेली जी माणसं आहेत त्याच्यावरून सुद्धा खूप वेगळेपणाची अनुभूती आली. शेवटी जोडलं राहणं त्याच्यामधूनच आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, आदान प्रदान आपण करू शकतो. नाहीतर अलीकडे आपण पुस्तकापासून दुरावलेलो आहे. एकमेकांच्या मध्ये जो संवाद होतो, एकमेकांबरोबर इतका वेळपर्यंत बसणं, सातत्यपूर्ण ऐकणं, ह्या गोष्टी आज आपल्या सहनशीलते पलीकडच्या गेलेल्या आहेत. म्हणून साहित्य संगम आणि साहित्य प्रेरणा कट्टा यांच्या माध्यमातून हे असे उपक्रम दर महिन्याला आणि सातत्यपूर्ण होत आहेत. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला आत्ता लक्षात येणार नाही, परंतु हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे आहेत ते आपल्याला, कारण आयुष्य त्या वेळेला कळत नसतं. वय वाढत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हे खूप काहीतरी करून म्हणजे करायचं राहिलेलं आहे. साहित्य संगमच्या माध्यमातून आणखी खूप क्रांती हो. साहित्य प्रेरणा कट्ट्याची त्याला साथ आहे आणि या माध्यमातून अधिकाधिक नवोदित अशा साहित्यिकांना म्हणजे एक सशक्त असं व्यासपीठ मिळो आणि ही सातत्यता, अखंडितपणा जो आहे तो असाच ज्ञानयज्ञ चालू राहो हीच या ठिकाणी सदिच्छा आहे. खूप बरं वाटलं या कार्यक्रमाला उपस्थित राहून, कारण एक मोकळेपणा आणि आपुलकीची माणसं म्हणजे इथं सगळीच जण मोकळेपणाने येतात. हा एक मुख्य दुवा आहे या सगळ्या उपक्रमाचा. त्यामुळे इथं आलो आपण या सोयरोबांच्या भूमीमध्ये अध्यात्म तत्वज्ञानाचं किंवा सांस्कृतिक संचित आणि निसर्गाचं देणंही आहे आणि ही अंतरीची ज्योत आहे आणि आता अखंडितपणे वारीची वाटचाल सुरू आहे. तर ही भूमी सुद्धा अध्यात्माची आहे, तत्वज्ञानाची आहे, चिंतनाची आहे, सांस्कृतिक संचिताची आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम ह्या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून जो झाला आणि ह्या साहित्यिकांची जी आपल्याला ओळख झालेली आहे त्या ओळखीचं त्यातील ज्ञानदीप किंवा त्यातील ज्ञानकण जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये चिरतरुण राहू आणि साहित्य संगमची ही वाटचाल अशीच सुरू हो अशी शुभेच्छा मिळते. मला खूप भाग्यवान स्वतःला मी समजते, कारण मला काही कळत नव्हतं त्या वयामध्ये मी अध्यक्ष होते, परंतु नंतर मला खूप कळत गेलं आणि त्यामुळे आता की साहित्य संगम हे नाव माझ्या अंतःकरणामध्ये कोरून राहिलेलं आहे. धन्यवाद.